कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पोलीस भरतीचा जो कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2021 साली पेपर झाला होता, तर त्या पेपरचे विश्लेषण आणि ॲनालिसिस घेऊन येत आहोत आपण. तर हे ॲनालिसिस का महत्त्वाचं आहे? तर तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्याला विचारा, म्हणजे UPSCचा अधिकारी असो, MPSCचा असो, सरळ सेवेचा असो, कोणताही असो, तर तो काय सांगतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस त्यांनी केलेलं आणि त्यातून त्यांना खूप फायदा झालेला. म्हणजेच काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे चांगल्याने अभ्यासणे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने ॲनालिसिस करायचे आणि ते पेपर कसे सोडवायचे, तर हे आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा, हा जो पेपर आहे, या पेपरची PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे. तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट या नावाने आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर तुम्हाला याची PDF मिळेल आणि ही PDF डाउनलोड करा, टाईम लावून हा क्वेश्चन पेपर सोडवा. याची उत्तरपत्रिका येथे दिलेली आहे, हे पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही तुमचे मार्क्स चेक करा. तर ही आन्सर की आहे या पेपरची, प्लस या पेपरचं विश्लेषण करायचं झालं तर बघा, जो पॅटर्न आहे पोलीस भरतीचा, तर तो आपण कसा समजतो की मराठीचे 25 प्रश्न येतील, गणिताचे 25, बुद्धिमत्तेचे 25 आणि सामान्य विज्ञानचे 25, असे 100 प्रश्नाचं आपलं कॅल्क्युलेशन असतं. पण जो कोल्हापूरमध्ये पेपर झाला होता, कोल्हापूर पोलीस शिपाई भरतीसाठी, तर त्यामध्ये सामान्य ज्ञान हे 48 मार्काला विचारलेलं आहे. बघा, 48 प्रश्न हे सामान्य ज्ञानावर आहेत. बुद्धिमत्तेचे फक्त 9 प्रश्न आलेले आहेत, गणिताचे 21 आणि मराठीचे 22. म्हणजे मराठी जवळपास त्यांनी आहेत त्या रेंजचं विचारलेलं आहे. गणितात 4 प्रश्न कमी केले, बुद्धिमत्तेचं वेटेज एकदमच कमी केलं आणि ते वेटेज कशाला दिलं? सामान्य ज्ञानाला. तर आपण सामान्य ज्ञानाचं जर ॲनालिसिस केलं तर सामान्य ज्ञानामध्ये जे आपण जनरल नॉलेजचे प्रश्न म्हणतो, तर ते 10 प्रश्न आले होते. विज्ञानावर सर्वात जास्त 18 प्रश्न आले. बघा, विज्ञान हा घटक खूप महत्त्वाचा आहे, त्याचं ॲनालिसिस महत्त्वाचं आहे. विज्ञानावर 18 प्रश्न आले, त्याच्यामुळे तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि त्यामध्ये टाइम टेबल तुम्हाला ठरवायचा असेल की कोणत्या विषयाला जास्त वेळ दिला पाहिजे, तर बघा येथे सांगतंय की विज्ञान ह्या विषयाला जास्त वेळ दिला पाहिजे, कारण की विज्ञानाला 18 प्रश्न आले होते. राज्यघटनेला 5 प्रश्न, इतिहासाला वर 8, भूगोलावर 5 आणि माहिती आणि तंत्रज्ञानावर 2 प्रश्न आले होते. तर अशा पद्धतीने हे ॲनालिसिस आहे या पेपरचं. तुम्हाला वाटल्यास याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, हे तुमच्या ॲनालिसिससाठी महत्त्वाचं ठरेल. म्हणजे तुम्हाला समजेल की कोणता भाग जास्त केला पाहिजे आणि कोणत्या भागाला जास्त वेळ दिला पाहिजे. तर ही गुणांची विभागणी त्या पेपरची. तर चला आपण चालू करूया पहिला प्रश्न. तर बघा, पहिला प्रश्न काय आहे? खालील पर्यायापैकी कोणती जोडी चुकीची आहे? आणि ग्रंथ, पोथी, पोथ्या, साली, माहिती, माहित्या. म्हणजे येथून काय दिसतंय बघा, पोथी, पोथ्या, एक पोथी, अनेक पोथ्या, एक ग्रंथ, अनेक ग्रंथ, अनेक पण काय असतात? ग्रंथ. म्हणजे एक वचन अनेक वचन असं दिलेलं आहे. ही जोडी बरोबर आहे, एक पोथी अनेक पोथ्या, हे पण बरोबर आहे. बघा आता साली, आता ह्याचं काय, 1953 साली, 1947 साली असं म्हणतो बघा आपण. हां, म्हणजेच जे सालचं अनेक वचन साली येऊ शकतं, पण माहितीचं अनेक वचन माहित्या नसतं. माहिती शब्दाचं अनेक वचन हे माहितीचं असतं. त्याच्यामुळं याचं पर्याय क्रमांक 4 ही जोडी चुकीची आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. तर अशा पद्धतीने पहिला प्रश्न झालेला आहे. बघा, पहिला प्रश्न महत्त्वाचा आहे, त्याचं ॲनालिसिस आपण सांगितलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 2, गटात न बसणारे पद ओळखा. तर बघा, तागलाच आपण काय म्हणतो? ज्यूट. बघा, तागाचं उत्पादन कुठं सगळ्यात जास्त होतं? कोलकाता साईडला सर्वात जास्त तागाचं उत्पादन होतं. आंबाडीची भाजी आपण करतो बघा खाण्यासाठी,
कापूस पण माहिती आहे. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी कशापासून मिळतात? वनस्पतीपासून मिळत आहेत आपल्याला. पण जे रेशीम आहे तो रेशीमचा किडा असतो, तो झाडावर किडा असतो आणि त्या किड्यापासून आपल्याला रेशीम उत्पादन होतं. मग गटात कोण बसत नाही तर रेशीम बसत नाही. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू. गटात न बसणारे पद ओळखा. चैत्र गुढीपाडवा, आश्विन महिन्यात दसरा, भाद्रपद महिन्यात नागपंचमी, फाल्गुन महिन्यात होळी पौर्णिमा. तर कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा तर ते माहीत पाहिजे की कोणत्या महिन्यात कोणते सण पाहिजेत, बरोबर. तर ते आपण बघूया. तर बघा, तर मित्रांनो बघा, चैत्र महिन्यात कोणता गुढीपाडवा असतो? ठीक आहे, चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा असतो, म्हणजे हे करेक्ट आहे. परत वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया. बघा कसं लक्षात ठेवायचं की चैत्र ज्या वेळेस सुरू होतो, चैत्र महिन्याची सुरुवातच गुढीपाडव्याने होते. मग नंतर काय असतं? रामनवमी आणि हनुमान जयंती असे 2 महत्त्वाचे सण आहेत बघा. ते कोणत्या महिन्यामध्ये आहेत? तर ते चैत्र महिन्यामध्ये. वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया आणि बुद्ध पौर्णिमा असते, हे पण लक्षात ठेवा. ज्येष्ठ महिन्यामध्ये वटपौर्णिमा, म्हणजे जून महिन्याच्या आसपास वटपौर्णिमा असते. उन्हाळ्याच्या सुरुवातीला गुढीपाडवा असतो. मे महिन्याच्या आसपास, एप्रिल मे महिन्याच्या आसपास अक्षय तृतीया. जूनमध्ये वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमा झाल्यावर आषाढ गुरुपौर्णिमा. बघा, आषाढ महिन्याला आषाढची वारी पण असते. श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी, रक्षाबंधन. भाद्रपद महिन्यामध्ये गणपती. आश्विन महिन्यामध्ये नवरात्र, दसरा, दिवाळी. बघा, आश्विन महिना पण खूप महत्त्वाचा आहे. आश्विन महिन्यामध्ये नवरात्र, दसरा, दिवाळी. कार्तिक महिन्यामध्ये भाऊबीज. मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्त जयंती. पौष महिन्यामध्ये मकर संक्रांत. पौष महिना सहसा कधी येतो? मग जानेवारीमध्येच मकर संक्रांती असते. माघ महिन्यामध्ये महाशिवरात्री, हा फेब्रुवारीत असतो बघा, फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये. आणि गुढीपाडव्याच्या आधी जर कोणता सण होत असेल तर होळी आणि रंगपंचमी, तो असतो शेवटचा महिना मराठी, फाल्गुन. तर बघूया आपण, फाल्गुन महिना, होळी पौर्णिमा हे करेक्ट आहे. चैत्राचं पण लक्षात राहील. मग यामध्ये 2 महत्त्वाचे आहेत, आश्विन. आश्विनमध्ये दसरा, दिवाळी आणि नवरात्र ह्या 3 गोष्टी असतात. तर चुकीचं काय येतं आहे? भाद्रपदला नागपंचमी. तर भाद्रपदला कोण आहे? तर भाद्रपद महिन्यामध्ये गणपती उत्सव आहे. आणि श्रावण महिन्यामध्ये सहसा सर्व लोक नॉनव्हेज खात नाहीत. महाराष्ट्रीयन लोक जास्त करून नॉनव्हेज खात नाहीत. तर श्रावण महिन्यामध्ये नागपंचमी आणि रक्षाबंधन असतं, हे लक्षात ठेवा. आणि भाद्रपद महिना गणपतीचा महिना आहे असं लक्षात ठेवा, हे लक्षात राहील. दुसरी गोष्ट, तुम्ही हा जो पेज आहे याची तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि हे महिने तुमच्या वहीत नोट डाऊन करून घ्या. म्हणजे उद्या जर महिन्यांवर प्रश्न आला तर तो तुमचा चुकायला नको. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. हा प्रश्न बघूया आपण की या प्रश्नात सारखेपणामुळे 3 संख्यांचा एक गट बनतो. गटात न बसणारी संख्या ओळखायची. तर चला बघूया. आपल्याला दिसतंय की संख्या कोणती आहे? 79, 53, 27, 89. 79 काय आहे? मूळ संख्या आहे. 53 पण मूळ संख्या आहे. 89 पण मूळ संख्या आहे. पण 27 ही संयुक्त संख्या असल्यामुळे ती या गटात बसत नाही, वेगळी संख्या आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 5. बघा, या प्रश्नात पहिल्या दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध तिसऱ्या व प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या पदाचा आहे. हे लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा सर्वात योग्य पर्याय कोणता? म्हणजे मणिपूरचा आणि इन्फालचा जसा संबंध आहे तसाच संबंध मिझोरामचा आणि पुढच्या गोष्टीचा आहे. तर एक लक्षात घ्या की मणिपूरची राजधानी काय? इन्फाल. तर आपल्याला मिझोरामची राजधानी माहीत पाहिजे.
तर एक लक्षात घ्या की हे जे 7 राज्य आहेत नैऋत्येकडले, आपण त्याला ईशान्येकडले म्हणतो. ईशान्येकडली जी राज्य आहेत 7, तर ती 7 राज्यांचे 7 राजधान्या तुम्हाला पाठ पाहिजेत. तर त्या मी लिहून देतो बघा. पहिली कुठली आहे? अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? इटानगर. 2 नंबर आहे आसाम. आसामची राजधानी कुठली आहे? दिसपूर. किंवा जिथे आपले मंत्री गेलते बघा पळून, काय तो वारा, काय ती थंडी, काय ते हॉटेल, तर तेच म्हणजे काय? गुवाहाटी. तर ते कुठे गेलते? आसामला गेलते. पुढचं बघा मणिपूर. मणिपूरची काय आहे? इम्फाळ. मणिपूरची इम्फाळ आहे. मेघालय. मेघालयची शिलाँग. हे लक्षात ठेवा, हे पेपरला येत आहे, कारण की ते 7 लक्षातच राहिले पाहिजेत. 7+1 सिक्कीम पण लक्षात राहिलं पाहिजे. 5वे आहे मिझोराम. मिझोराम राज्याची राजधानी आहे एझॉल. 6 नंबर नागालँड. कोहिमा. 7 नंबर आहे त्रिपुरा. त्रिपुराची राजधानी आहे आगरताळा. त्रिपुराची आगरताळा. आणि शेवटचं लक्षात ठेवा सिक्कीम. सिक्कीम पण महत्त्वाचं आहे. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. तर हे तुम्हाला पाठच पाहिजे. अजून एकदा सांगतो, अरुणाचल प्रदेश, इटानगर, आसाम, दिसपूर, मणिपूर, इम्फाळ, मेघालय, शिलाँग, मिझोराम, एझॉल, नागालँड, कोहिमा, त्रिपुरा, आगरताळा, सिक्कीमची गंगटोक. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा आणि याचं उत्तर येईल एझॉल. मिझोरामची कोणती राजधानी येईल? तर एझॉल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 6. हे साफ करून घेतो. बघा सेमच आहे, हे पण सेमच आहे. तर लक्षात घ्या की लोकसभेला 5 वर्ष असतात. तर राज्यसभेचा जो खासदार असतो, राज्यसभेच्या खासदाराला एकूण किती वर्ष टर्म मिळते? तर राज्यसभेचा खासदार किंवा विधान परिषदेचा खासदार, त्या दोघांनाही 6 वर्षाचा कार्यकाळ असतो. आणि लोकसभा आणि विधानसभाचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष. राज्यसभा आणि विधान परिषद या दोन्हीचा कार्यकाळ किती असतो? 6 वर्ष असतो. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. येथे पण सेम. फुलपाखरू हे पुस्तक कुणाचं आहे? विजय तेंडुलकर. तर मोरपिसे हे पुस्तक कुणाचं आहे? तर बघा या प्रश्नाचे उत्तर येईल अनंत काणेकर. आपली सिरीज चालू आहे बघा, आपली मराठीची सिरीज चालू आहे आणि त्या सिरीजमध्ये आपण पुस्तकं पण घेत आहोत. तर तुम्ही ती सिरीज पण बघा, तुम्हाला ही पुस्तकं तिथे मिळून जातील, म्हणजे तुम्हाला काहीतरी रेफरन्समध्ये फायदा होईल. हा प्रश्न बघूया. प्रश्नचिन्हाच्या जागी 8 नंबरचा प्रश्न राहिलेला आहे आपला. सेमच प्रश्न आहे. तर बघा महेंद्रसिंग धोनी खेळाडू आहे, म्हणजेच कोण आहे? क्रिकेटर. देशासाठी योगदान, वर्ल्ड कप जिंकलेला आहे, 20 वर्ल्ड कप जिंकला आहे, 50 वर्ल्ड कप जिंकला आहे, प्लस चॅम्पियन ट्रॉफी पण जिंकलेली आहे. भारताला टेस्ट टीममध्ये रँक 1ला घेऊन गेलेला आहे. असा प्लेयर जो देशासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. तर सुनीता विल्यम्स यांचं पण नाव तेवढंच मोठं आहे. तर सुनीता विल्यम्स हे देशासाठी काहीतरी करणार म्हणल्यावर खालील 4 पर्यायामध्ये कोणतं सगळ्यात मोठं वाटतं?
तर अंतराळवीर. तर सुनीता विल्यम्स कोण आहेत? अंतराळवीर. बघा शिक्षिकेचं नाव, वकिलाचं नाव एवढं मोठं असू शकत नाही, आणि अभिनेत्री असती तर ते सर्वांनाच माहीत झाली असते की सुनीता विल्यम्स नावाची अभिनेत्री. तर लक्षात घ्या, जो MPSCचा किंवा कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करतोय तर त्यांना सुनीता विल्यम्सबद्दल माहिती पाहिजे. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 9. प्रश्नचिन्हाच्या जागी, प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. 25 ला काय आहे? 52. मग 25चं 52 कसं होतं? 25 गुणिले 2 अधिक 2 किती झालं? 25 दुने 50 अधिक 2 52. मग 17चं पण तसंच होईल, 17 गुणिले 2 अधिक 2. बघा 17 दुने 34, 34 अधिक 2 किती येईल? 36. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. तर प्रश्न काय आहे बघा, 25, 28, 34, 43, 55 प्रश्नचिन्ह. तर 25 आणि 3 28, 28 आणि 6 34, 34 आणि 9 43, 43 आणि 12 55 असतात. म्हणजे येथे बघा 3, 6, 9, 12. मग पुढचा फरक कितीचा असेल? 15चा. 55 आणि 15 किती आलं? 70. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू, प्रश्न क्रमांक 11. बघा 6 ची ही किती आहे? तिप्पट आहे, 6 18. 18 ची ही किती पट आहे? 18 चौक 72 चौपट आहे. म्हणजेच 72 ची किती पट असेल? 5 पट. 72 ची 5 पट किती असते? 360. आणि 360 ची ही किती पट आहे? 6 पट आहे. बघा 360 ची 6 पट करून बघा 2160 येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक डी 360. पुढील प्रश्न बघूया आपण. हा पण गटात न बसणारा प्रश्नच आहे. तर गटात न बसणारा प्रश्नाचं उत्तर काढताना आपण सहसा काय करतो की फरक बघतो आणि फरक बघूनच पुढे जातो. बघा 23 आणि 34 मध्ये कितीचा फरक आहे? 11चा. 34 आणि 49 कितीचा फरक आहे? 15चा. 49 आणि 64 मध्ये कितीचा फरक आहे? 15चाच आहे. 64 आणि 83 मध्ये 19चा फरक आहे. 83 आणि 106 मध्ये 23चा फरक आहे. 106 आणि 135 मध्ये 29चा फरक. 135 आणि 166 मध्ये 31चा फरक. जर आपण बघितलं तर काय चुकीचं वाटतंय की हा फरक चुकीचा वाटतोय. बघा 11, 19, 23, 29, 31 म्हणजे सर्व मूळ संख्यांचा फरक आहे. मग 11 नंतरची मूळ संख्या काय आहे? 13. म्हणजे येथे कितीचा फरक पाहिजे होता? 13चा. 34 आणि 13 किती यायला पाहिजे होतं? 47. मग 47चा पुढचा फरक किती असायला पाहिजे? 13 नंतरची पुढची संख्या काय? 17. बघा 47 आणि 17 64 असतं. म्हणजे चुकली कोणती संख्या? ही. 49च्या जागी काय यायला पाहिजे होतं? 47. आणि पर्याय क्रमांक ए हे आपलं चुकीचं उत्तर आहे. गटात न बसणारी संख्या आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 13. तर बघा अशा टाईपचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आपल्याला ABCD माहीत पाहिजे, पाठ पाहिजे, किंवा ती लिहून तरी काढलेली पाहिजे पेपरमध्ये कुठेतरी पानावर. तर आपण येथे लिहून काढू. ABCD. बघा ABCD लिहून काढलेली आहे आपण. डी नंतर जी आहे. डी नंतर काय आहे? जी. 2 घरं सोडून. जी नंतर के. जी नंतर 3 घरं सोडून के आहे. के नंतर 2 घरं सोडून एन आहे. मग आता किती घरं सोडून पुढची संख्या येईल? तर 3 घरं सोडून संख्या येईल आणि उत्तर येईल आर. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा सोपे प्रश्न विचारले होते गणिताला. तर प्रश्न बघू. येथे काय आहे? एच नंतर काय आहे? जे. मग बघूया आपण तो सिक्वेन्स कसा तयार होतोय तो बघू. एच नंतर एक घर सोडून जे. जे नंतर यल.
जे नंतर एक घर सोडून यल, यल नंतर यन, यल नंतर एक घर सोडून यन, मग यन नंतर एक घर सोडून काय आलं, येथे येईल पी. ठीक आहे. आता क्यू ओ, क्यूच्या आधी एक घर सोडून ओ, ओच्या एक घर आधी म्हणजे काय आलं, यम, यम च्या आधी काय, के एक घर सोडून, आणि के च्या आधी काय येईल मग आय, म्हणजे पी आय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक सी, 14चं सी हे आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 15. तर बघा, एक्सचे वय वायच्या वयाच्या 4/5 पटीपेक्षा 4 ने जास्त आहे. मग एक्सचे वय वायच्या वयाच्या 4/5 पटीपेक्षा 4 ने जास्त आहे. तर ही अशी मांडणी येईल त्याची. पुढची मांडणी बघा, एक्सचे वय झेडच्या वयाच्या, एक्सचे वय झेडच्या वयाच्या 6/5 पटीपेक्षा 4 ने कमी आहे. ठीक आहे. आणि तिसरं इक्वेशन काय दिलंय की वायचे वय 35 आहे आणि विचारलंय काय, एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर किती. तर बघा कसं काढायचं. हे वायचं जे वय 35 आहे ते येथे आपण ठेवूया. तर ते काय होईल, 4/5 गुणिले 35 अधिक 4, 5 ने भाग जाईल, 5 7 35, 7 चौक 28, 28 अधिक 4 काय आलं, 28 आणि 4 32. म्हणजे एक्सला किती आलं 32, वायला किती आहे 35. मग आता वय कुणाचं काढायचं आहे, झेडचं. तर ही 32ची किंमत येथे ठेवूया आपण. 32ची किंमत आपण एक्सच्या इथे ठेवू म्हणजे उत्तर येईल. तर येथे आपण 32 लिहिलं तर पुढे काय येईल, 6 झेड वजा 4 भागिले 5. आता हे 4 इकडे येईल, अधिक होऊन जाईल, वजा 4 इकडे आलं, अधिक झालं, 32 आणि 4 काय होईल 36. आता हे 6/5 इकडं आलं आणि ते काय झालं 5/6 बरोबर झेड. 6 6 36, 6 पंचे 30, म्हणजे झेडची किंमत किती आली 30. झेडची किंमत आली 30. 32 35 आणि 30 यांची बेरीज किती झाली बघा, 5 आणि 2 7 आणि 3 3 6 आणि 3 9, म्हणजे 97 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. 16 नंबरचा प्रश्न आहे. बघा प्रश्न वाचा. जर 6/5 बरोबर वाय किती आहे 20 आहे, तर वायची किंमत शोधायची आहे आपल्याला. तर याची मांडणी कशी असते त्याला समजून घ्या. खूप सोपा प्रश्न आहे, लगेच सुटेल तो. तर बघा 6/5 बरोबर, तर ही मांडणी आपण अशी करू शकतो, 6/5 बरोबर y/20. ही मांडणी जमली की प्रश्न सुटला. हे 20 इकडे येईल, 6 गुणिले 20 भागिले 5 बरोबर y. 5 चौक 20, 6 चौक 24. पर्याय क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 17. बघा, 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरचे असलेले गुणोत्तर खालीलपैकी कोणते. तर लक्षात घ्या, किलो हेक्टो डेकाग्रॅम डेसी सेंटी मिलीग्रॅम हे तुमच्या लक्षात पाहिजे. किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली ही अशी मांडणी असते. मग येथे मिलीमीटरचे 1 मिलीमीटरचे 1 सेंटीमीटरचे असलेलं गुणोत्तर, 1 सेंटीमीटर म्हणजे किती 10 मिलीमीटर. मग 1 मिलीमीटर म्हणजे 1 आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10, म्हणजे उत्तर काय येईल 1/10. पर्याय क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा 17 नंबर 18 नंबरचा क्वेश्चन राहिलेला आहे, तो बघू आपण. बघा, जतीन नितीन मोहसिन यांची वये अनुक्रमे 16 24 36 वर्ष आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी असलेले गुणोत्तर कोणते. तर आपल्याला कोणाचे काढायचे की नितीन आणि मोहसिन. बघा नितीनचे वय किती आहे 24 आणि मोहसिनचे 36. तर 24 आणि 36 या वयांचे काय काढायचे गुणोत्तर. तर याला कशाने भाग जातोय 12 12 12 12 2 24 12 36, म्हणजे गुणोत्तर काय आलं 2 असतील. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर असा सोपा प्रश्न होता.
पुढील प्रश्न बघूया आपण. एका रांगेत सार्थक मध्यभागी 30व्या स्थानावर उभा आहे. तर हा सार्थक आहे बघा आणि तो 30व्या स्थानावर आहे. म्हणजे सार्थकच्या वरती 29 मुलं आणि सार्थक नंतर किती मुलं आहेत? 29. म्हणजे सार्थक हा 30वा आहे असं दिलंय त्यांनी. ठीक आहे. म्हणजे रांगेत एकूण मुलं किती असतील? हे 29, हे 29, 29, 29 आणि सार्थक हा 1. म्हणजे किती झाले? हे 58 आणि 1 59. म्हणजे रांगेत एकूण 59 मुले आहेत. तर रांगेत श्रीकांत पुढून कोणत्या क्रमांकावर उभा आहे? तर श्रीकांत मागून 15वा आहे. श्रीकांत मागून कितवा आहे? 15वा. ठीक आहे. हा मागटून 15वा आहे. म्हणजे एकूण मुलं किती आहेत रांगेमध्ये? एकूण मुलं आहेत 59. हा 15वा. म्हणजे पुढे किती मुलं असतील? 44. ठीक आहे. पुढे किती मुलं असतील? 44. हा श्रीकांत. इथं श्रीकांत नंतर खाली मुलं किती? 14. नंतर किती? 14. वरती किती? 44. श्रीकांत हा 45वा असेल. तर पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने सोपा असा प्रश्न होता हा. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 20वा. प्रश्न क्रमांक 20 पण रांगेतील स्थानावरच आहे बघा. प्रश्न बघू आपण. एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून 12 व्यक्ती आहेत. तर आपल्याला हेमंतचे स्थान शोधावं लागेल. तुम्हाला आडवी रांग करायची असली आडवी रांग करू शकता, उभी रांग करायची उभी करू शकता, तुमच्या मनावर आहे. एका रांगेत हेमंतच्या मागे 10 व्यक्ती सोडून, हा हेमंत 10 व्यक्ती सोडून किती व्यक्ती आहेत? 12. म्हणजे एकूण किती माणसं आहेत बघा? 22. हेमंतच्या मागे 22 व्यक्ती आहेत आणि हेमंतच्या पुढे 12 व्यक्ती सोडून 10 व्यक्ती आहेत. म्हणजे किती आहेत? 22. म्हणजे वरती 22 खाली 22 म्हणजे 22 अधिक 22 आणि 1. हेमंत एकूण रांगेत व्यक्ती किती आहेत? तर 45 व्यक्ती आहेत. बरोबर. तर मागून 33व्या स्थानावर उभ्या असलेल्या कृतिकाचा रांगेतील क्रमांक किती? आता मागटून किती आहे कृतिका? 33वी. ठीक आहे. 33 नंबर आहे. म्हणजे कृतिकाच्या एकूण 45 लोक आहेत. 33 सोडून वरती किती लोक असतील? 12. म्हणजे कृतिकाचा नंबर कितवा असेल? तर तो असेल 13वा. तर 20 नंबरचं उत्तर येईल बी. हे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. तर पुढील प्रश्न बघूया आपण. व्हिनेगारमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते? व्हिनेगारमधील आम्ल काढायचे. तर बघा आपण बघूया की सायट्रिक ॲसिड कशामध्ये असते बघा? जे लिंबू वर्गीय फळ असतात, लिंबू वर्गीय फळे आहेत, म्हणजे लिंबू जे काय आंबट फळे आहेत त्याच्यामध्ये कोणता ज्यूस असतो? तर त्याच्यामध्ये कोणतं आम्ल असतं? तर सायट्रिक आम्ल असतं. टार्टारिक आम्ल कशामध्ये असतं बघा? द्राक्षे, केळी, चिंच यामध्ये टार्टारिक आम्ल असतं. हायड्रोक्लोरिक आम्ल हे कोणत्याही वनस्पतीमध्ये तर नसतं. ठीक आहे. आणि हायड्रोक्लोरिक आम्ल हे जास्त घातक असतं शरीराला. तर ॲसिटिक ॲसिड हे कशामध्ये असतं? तर ते व्हिनेगारमध्ये असतं. ॲसिटिक ॲसिड असतं बघा व्हिनेगारमध्ये. तर पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर येईल 21चं ए. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22. बघा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो? तर जागतिक रक्तदान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तर यालाच काय म्हणतात? वर्ल्ड ब्लड डोनेशन डे. वर्ल्ड ब्लड डोनेशन डे हा कधी साजरा केला जातो? तर 14 जून 2004 पासून ब्लड डोनेशन डे हा जागतिक स्तरावर साजरा करण्यात आलेला आहे. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 14 जून. हे कसं लक्षात ठेवायचं? तर ते लक्षात ठेवा, कारण की 14 जून नंतर 21 जूनला काय असतं? तर योगा दिवस असतो. तर योगा रक्तदान केल्यावर 7 दिवसांनी योगा करायचा. तर असं पण लक्षात ठेवू शकता. आणि 2004 पासून हा दिन चालू झालेला आहे. तर ते पण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 23.
आता आम्लाची चव कशी असते, तर आता आपण बघितलं बघा मागच्या प्रश्नामध्ये, तर त्यामध्ये लिंबूवर्गीय फळं होती बघा, लिंबूवर्गीय फळं होती आणि कसली फळं होती, चिंच होती. तर ही सगळी फळं कशी आहेत, तर ही आंबट आहेत. हे कसे आहेत, आंबट आहेत. मग आम्लाची चव कशी आहे, तर आम्लाची चव पण आंबट आहे. पर्याय क्रमांक ए त्याचे उत्तर असेल. 24वा बघू, पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण किती टक्के साठा उपलब्ध आहे. तर लक्षात घ्या, पृथ्वीवर पाणी कसं आहे, तर एकूण 97.5% जे पाणी आहे पृथ्वीवरचे ते खारट आहे. 2.5% पाणी हे गोड आहे. पण येथे तर 2.5% असा पर्याय दिला नाही. तर 2.5% मधले 0.3% पाणी पिण्यायोग्य आहे. डायरेक्ट पिण्यायोग्य पाणी किती आहे, तर 0.3%च आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचे उत्तर असेल. तर हे लक्षात ठेवा की पृथ्वीवर फक्त 0.3% पाणी पिण्यायोग्य आहे. त्याच्यामुळे पाण्याचा वापर हा एकदम योग्यतेनेच झाला पाहिजे तिथंच पाणी वापरले पाहिजे. जिथं पाण्याचा वापर टाळता येत असेल तिथे आपण टाळलाच पाहिजे. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. रक्तातील कोणत्या पेशींना सैनिक पेशी म्हणतात. तर बघू आपण चारी पेशी बघू. रक्तबिंबिका आणि रक्तपट्टिका या दोन्हीला काय म्हणतात बघा, प्लेटलेट. ज्यावेळेस डेंग्यू होतो, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड अशा पद्धतीचे ज्यावेळेस रोग होतात त्यावेळेस रक्तातील प्लेटलेट कमी झाल्यात असं डॉक्टर आपल्याला सांगतात. आणि प्लेटलेट किती असतात रक्तामध्ये प्लेटलेट किती असतात, 2.5 लाख ते 4.5 लाख एवढ्या प्लेटलेट असतात. बघा डेंग्यू झाल्यावर सांगतात बघा डॉक्टर की 1 लाख प्लेटलेट राहिलेत, 1.5 लाख राहिलेत, तर प्लेटलेट चढवावं लागतील त्या पेशंटला. तर अशा पद्धतीने सांगतात. तर त्या प्लेटलेट कशामुळे कमी होतात, तर डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड ह्या रोगामुळे होतात. आणि प्लेटलेटलाच रक्तबिंबिका आणि रक्तपट्टिका असं पण म्हणतात. तर हे लक्षात ठेवा. सैनिक पेशी तर प्लेटलेटला म्हणत नाहीत. पुढचं बघू, लोहित रक्तकणिका. लोहित रक्तकणिका म्हणजेच काय, WBC. WBCच म्हणतो, RBC. RBC म्हणजे काय, रेड ब्लड सेल. रेड ब्लड सेल्सलाच काय म्हणतात, लोहित रक्तकणिका. ज्या लोहित रक्तकणिका असतात त्यांना लाल रंग कशामुळे आलेला असतो, तर हिमोग्लोबिनमुळे लाल रंग आलेला असतो. हिमोग्लोबिनमुळे लोहित रक्तकणिकेला लाल रंग आलेला असतो. आता ज्यावेळेस स्त्रियांमध्ये ॲनिमियाचा रोग असतो बघा, स्त्रियांमध्ये ॲनिमिया हा जवळपास 90 ते 95% ज्या स्त्रिया आहेत त्यांना ॲनिमिया नावाचा आजार आहे. ॲनिमिया म्हणजे काय, रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे. त्यामुळं काय होतं की आपण म्हणतो बघा रक्त किती पाहिजे, तर पुरुषांमध्ये 13 ते 18च्या रेंजमध्ये रक्त पाहिजे असतं, RBC पाहिजे, हिमोग्लोबिन पाहिजे असतं. आणि महिलांसाठी ते प्रमाण कमी आहे, 11.5 ते 16.5 या रेंजमध्ये ते रक्त पाहिजे असतं. तर RBCचं माहिती मी दिलेली आहे. आता श्वेत रक्तकणिका यालाच म्हणतात WBC, यालाच म्हणतात लिम्फोसाइट. ह्या ज्या लिम्फोसाइट आहेत किंवा व्हाईट ब्लड सेल्स आहेत यांनाच सोल्जर पण म्हणतात बघा. तर त्या सोल्जर का म्हणतात, तर ह्या सैनिक पेशी असतात. श्वेत रक्तकणिकालाच सैनिक पेशी म्हणतात. यांचं रक्तामध्ये प्रमाण किती असतं, 5000 ते 11000 घनमिमी एवढं रक्तामध्ये प्रमाण असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने रक्तातील ज्या पेशी आहेत, तर उद्या तुम्हाला RBC वर प्रश्न विचारू द्या, प्लेटलेटवर प्रश्न विचारू द्या किंवा WBC वर पण प्रश्न विचारू द्या, तर तुम्हाला ती माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. पुढील प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 26.
बघा प्रश्न वाचा, डाळींपासून खालीलपैकी कोणती पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात? आता डाळ, जे आपण डाळ आहे, शेंगदाणे आहेत किंवा मासे म्हणू शकता, तर यांपासून सगळ्यात जास्त प्रमाणात कोणत्या गोष्टी आपल्याला मिळतात? बघा, जे पहिलवान लोक असतात त्यांना फक्त ते काय घेत असतात, तर ते घेत असतात प्रोटीन. पर्याय क्रमांक बी याचे उत्तर येईल. पण आपण अजून पण थोडी माहिती घेऊया. कार्बोहायड्रेट कशामधून आपल्याला मिळतं? तर आपण चपाती खातो, तांदूळ खातो, म्हणजे जे जास्त प्रमाणात खातो ना आपण, तांदूळ जास्त प्रमाणात खाल्ला जातो रोजच्या जेवणामध्ये, गहू जास्त प्रमाणात खाल्ला जातो, मका, बटाटे, तर हे जास्त प्रमाणात ज्या गोष्टी खातो तर त्यामध्ये काय असतं? जास्त प्रमाणात कर्बोदके असतात, कार्बोहायड्रेट असतात. दुसरी गोष्ट स्निग्ध प्रथिने कशामध्ये असतात? तर डाळी, काजू, बदाम. बघा, ह्या गोष्टी थोड्याशा महाग आहेत. ज्या आपण कंपॅरिझन केलं की कार्बोहायड्रेट ज्याच्यातून मिळतात, तांदूळ स्वस्त असतो, गहू, मका, बटाटे, कंपॅरेटिव्हली डाळी, काजू, बदाम ह्या महाग गोष्टी आहेत. शेंगा, पालेभाज्या, दूध, मासे यांमध्ये प्रथिने जास्त प्रमाणात असतात. तर स्निग्ध पदार्थामध्ये पण दोन प्रकार असतात बघा, एक असतं सॅच्युरेटेड, एक असतं अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडलाच काय म्हणतात? संतृप्त. आणि अनसॅच्युरेटेडला असंतृप्त. यामधलं बघा, आपल्याला प्रश्न विचारला जातो की शरीरामधले कोणतं स्निग्ध पदार्थ हा शरीरासाठी चांगला असतो? तर असंतृप्त जे स्निग्ध पदार्थ आहेत तर ते शरीरासाठी चांगले असतात. संतृप्त जे स्निग्ध पदार्थ आहेत हे शरीरासाठी घातक असतात. तर जे फॅट्स आहेत ते कशामधून मिळतात आपल्याला? तर हे तेलामधून जास्त प्रमाण असतं. तेल आहे, अंडे आहेत, दूध आहे, मांस आहे, तर यामधून आपल्याला फॅट्स मिळतं. आणि खनिजे म्हणजेच काय? व्हिटॅमिन्स. तर व्हिटॅमिन्सची माहिती पण आपण पुढच्या एका प्रश्नामध्ये घेणार आहोत. पुढील प्रश्न बघूया आपण. समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो? आता लक्षात घ्या, समुद्र सपाटीला आहे ना, ज्यावेळेस आपण येथे मिलीबार दिले, सेंटीमीटर दिले, इंच दिले, तर तिन्हीमध्ये बघू. मिलीबारमध्ये किती असतो? 1013.25. सेंटीमीटरमध्ये किती असतो? 76. आणि इंचमध्ये किती असतो? 29.92 इतका असतो. तर लक्षात घ्या, पर्याय क्रमांक बी आणि पर्याय क्रमांक सी हे योग्य आहेत. मग उत्तर काय पाहिजे होतं? बी और सी. ए हा त्यांनी 1013 म्हणजे हे तर शून्य द्यायचा राहिला त्यांच्याकडून, म्हणून पहिला कॅन्सल झाला. म्हणून हा प्रश्नच आयोगाने कॅन्सल केलेला आहे. या प्रश्नाचे उत्तर हे कॅन्सल आहे. जरी तुम्ही बी किंवा सी उत्तर दिलं असेल तर पेपरमध्ये ते लक्षात ठेवा आणि या प्रश्नाचे तीनही पर्याय लक्षात ठेवा की मिलीबारमध्ये विचारलं किती असतं, सेंटीमीटरमध्ये किती असतं आणि इंचामध्ये किती असतं. तर तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजेत. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. सकाळी सूर्यप्रकाशामध्ये त्वचेखाली कोणते जीवनसत्व तयार होते? तर लक्षात घ्या, आता आपल्याला जीवनसत्व बघायचे आहेत. तर कोणती जीवनसत्व आहेत ते बघूया आपण. ए, बी, सी, डी, ई आणि के अशी जीवनसत्व आहेत. त्याच्यामध्ये पाण्यामध्ये विरघळणारे आणि पाण्यामध्ये न विरघळणारे अशी काही जीवनसत्व आहेत. तर बघा, त्याचा कसा फॉर्म? KEDA ही पाण्यामध्ये न विरघळणारे आहेत आणि बी आणि सी पाण्यामध्ये विरघळणारे आहेत. मग हे असं लक्षात ठेवा की पाण्यामध्ये पण विरघळणारी, पाण्यामध्ये न विरघळणारी. तर बघा, जे ए जीवनसत्व आहे ते कशातून मिळतं? तर ते गाजर डोळ्यासाठी चांगलं असतं म्हणतात. बघा, ए जीवनसत्वाच्या अभावामुळे डोळे कमकुवत होतात. गाजर, पालक, टोमॅटो आणि आंबा काही फळं आहेत
त्यातून ए जीवनसत्व मिळतं. बी जीवनसत्व कशातून मिळतं की जे पदार्थ हे वनस्पती सोडून म्हणजे आपण प्राण्यांपासून मिळवतो, तर त्यातून आपल्याला बी जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतं. म्हणजेच मांस, प्राण्याचं यकृत, दूध, अंडी, तर यातून जीवनसत्व बी आपल्याला मिळतं. जीवनसत्व सी हे खूप महत्त्वाचं आहे. दातातून रक्त येणं हे ते कशाचं उदाहरण आहे तर जीवनसत्व सीचं आहे. तर यासाठी कोणती फळं आहेत? लिंबू, संत्री, मोसंबी. आपण मगाशीच्या प्रश्नामध्ये बघितलं बघा, लिंबूवर्गीय फळे कसे असतात? आम्लधर्मी असतात, ॲसिडिक असतात आणि त्यातून कोणतं व्हिटॅमिन मिळतं तर व्हिटॅमिन सी हे त्यातून मिळतं. पुढील प्रश्न बघूया आपण. व्हिटॅमिन डी हे कशातून मिळतं तर जे सकाळचे कोवळे ऊन आहे, सकाळी सूर्यप्रकाशापासून जे कोवळे ऊन मिळतं त्यातून व्हिटॅमिन डी आपल्याला मिळतं. त्यालाच मराठीमध्ये ड पण म्हणतात. तर यामुळे हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे म्हणतात बघा, सकाळचं कोवळे उन्हात व्यायाम केला पाहिजे, फायद्याचा असतो. व्हिटॅमिन ई खूप महत्त्वाचं आहे. वांजपणा येतो. ह्या व्हिटॅमिनची कमतरता जर असेल तर वांजपणा येतो, म्हणजे मूल होण्यास किंवा एका आपत्ती मूल होण्यास होऊ शकत नाही व्हिटॅमिन ईची कमतरता असल्यामुळे. तर व्हिटॅमिन ईचा सोर्स काय आहे तर सर्व प्रकारचे वनस्पती तेल आहारामध्ये पाहिजे. थोडेच पाहिजे पण ते पाहिजे. तर त्या वांजपणाविरोधी जर ते काय आहे तर ते व्हिटॅमिन ए आहे. व्हिटॅमिन के ने काय होतं की रक्त गोठण्यास मदत होते. जर व्हिटॅमिन के ची कमतरता असेल आणि आपल्याला एखादी जखम झाली तर रक्तच गोठणार नाही, सगळं रक्त वाहून जाईल. आणि व्हिटॅमिन के जर जास्त प्रमाणात असेल शरीरामध्ये तर आपल्या शरीरात रक्ताच्या गाठी होतील. तर लक्षात ठेवा, तर हे व्हिटॅमिन एकदम योग्य प्रमाणात शरीराला आवश्यक असतं. तर याचे सोर्स काय आहेत? पालक, कोबी, कडधान्य आणि जवळपास दूध हे जवळपास दुधातून बऱ्यापैकी सर्व व्हिटॅमिन्समध्ये दुधामध्ये जवळपास सर्व व्हिटॅमिन्स थोड्या थोड्या प्रमाणात मिळतात. तर अशा पद्धतीने उद्या फक्त आपल्याला प्रश्न कशासाठी विचारला होता की व्हिटॅमिन डी साठी, पण आपण ABCDE आणि के हे सर्व व्हिटॅमिन करून टाकले की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदाच होईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, विज्ञानचे खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत पेपरमध्ये, त्याच्यामुळे विज्ञानचा अभ्यास असणे हे गरजेचं आहे. ठीक आहे. आता खूप मुलं विज्ञानचा अभ्यास टाळतात, म्हणून मी हे एक्सप्लेनेशन देतोय की त्या मुलांनाही फायदा व्हावा आणि ज्यांचा अभ्यास झालाय तर त्यांची रिव्हिजन होईल, त्यांच्या ह्या गोष्टी विसरणारच नाहीत. पुढील प्रश्न बघू. DOTS यालाच काय म्हणतात बघा. डायरेक्टली ऑब्झर्व्ड थेरपी शॉर्ट कोर्स. डॉट्सचा फुल फॉर्म काय आहे? डायरेक्टली ऑब्झर्व थेरपी शॉर्ट कोर्स. तर डॉट्स हे कोणत्या रोगासाठी वापरले जाते म्हणजे याचा, तर बघा पोलिओसाठी पोलिओचंच आहे आपल्याला माहिती, त्याला IVS म्हणून इंजेक्शन असतं ते देतात. हिपॅटायटिस म्हणजेच काय आहे? कावीळ. ठीक आहे. कावीळचा उपचार, कावीळ पण बघा पांढरी कावीळ असते आणि पिवळी कावीळ असते, तर त्याचे पण उपचार वेगवेगळे आहेत. एड्स या रोगावर इलाजच निघलेला नाही अजून. म्हणजे राहिला कोण? टीबी. तर टीबीचा उपचार पद्धती म्हणजे डॉट्स आहे, हे लक्षात ठेवा. MPSCला पण हा प्रश्न विचारलेला आहे. MPSCला विचारलेला आहे, कंबाईनला विचारलेला आहे, पोलीस भरतीला पण विचारलेला आहे.
तर हा प्रश्न रिपीट होण्याची खूप शक्यता आहे. डॉट्स हा उपचार पद्धती कोणत्या रुग्णासाठी वापरली जाते? तर तिशय या रोगासाठी वापरली जाते. त्यालाच इंग्लिशमध्ये टीबी म्हणतात, ट्युबरक्युलोसिस. पुढील प्रश्न बघू. पित्त हे कोणत्या अवयवामध्ये असते? तर लक्षात घ्या, शरीरातील सगळ्यात मोठी ग्रंथी कोणती आहे? ती आहे लिव्हर. लिव्हरलाच काय म्हणतात मराठीमध्ये? यकृत. यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. तिचं काम काय आहे यकृतचं? फिल्टर्स ऑल ऑफ द ब्लड इन द बॉडी. हे यकृताचं काम आहे. परत काय करतं यकृत की फिल्टर करतं ब्लडला आणि काय करतं? ब्रेक्स डाऊन पॉइझनस सबस्टन्स. such as alcohol and drugs. तर शरीरामध्ये जे ड्रग्ज आणि अल्कोहोल जे माणसं इंटेक करतात तर ते फिल्टर करतं, आणि जे ड्रग्ज आणि अल्कोहोल आहे तर त्याचं ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं? तर यकृत करतं. त्याचसोबत यकृत काय करतं की पित्तरस तयार करतं. त्यालाच काय म्हणतात? बाईल ज्यूस, इंग्लिशमध्ये पित्तरस. तर हे पित्तरस कशासाठी सिक्रेट करतं? तर शरीरामध्ये जे फॅट तयार झालेलं असतं, फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थामुळे जी चरबी वाढलेली असते त्याला आपण कोलेस्टेरॉल म्हणतं. तर कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी पित्तरस तयार केला जातो. तो कुठे तयार केला जातो? तर तो लिव्हरमध्ये तयार केला जातो. लिव्हरला मराठीत काय म्हणतात? यकृत म्हणतात. तर अशा पद्धतीने हे आपण यकृताबद्दल माहिती मिळवलेली आहे. पुढील पेपर पण घेणार आहोत आपण, तर त्यामध्ये जर मूत्रपिंडावर, लाळ ग्रंथीवर, फुफ्फुसावर प्रश्न आला तर त्याची पण माहिती अशाच पद्धतीने दिली जाईल. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, खूपच महत्त्वाचे प्रश्न विचारलेले आहेत की हे रिपीट होण्याचे चान्सेस एवढे जास्त आहेत की हे प्रश्न जवळपास प्रत्येक प्रश्न हा MPSCच्या पेपरला विचारलेला आहे. वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, MPSC मध्ये, UPSC मध्ये पण हे प्रश्न विचारलेले आहेत. MPSC मेन्सला हा प्रश्न विचारलेला होता. STTPचं पूर्ण रूप काय आहे, म्हणजे STTPचा फुल फॉर्म काय आहे, तर हा MPSCच्या मेन्सला पण प्रश्न विचारलेला आहे. तर आपण बघूया की लक्षात घ्या, माहिती तंत्रज्ञानावर प्रश्न विचारत आहेत. कमीत कमी 2 प्रश्न तरी तुम्हाला असतील आणि ते 2 प्रश्नावरून मेरिट ठरू शकतं. तर याची माहिती मी देतोय, ते लक्षात घ्या. STTP म्हणजेच काय? H फॉर हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. STTP सोबत आपण अजून काही फुल फॉर्म बघूया, ते तुम्ही लिहून घ्या. अशी माझी म्हणजे जे फुल फॉर्म आहेत तर ते तुमच्या फायद्यास ठरतील. जरा मिनिमाइज करून मी साईडला लिहून देतो तुम्हाला. STTPचा तर तुम्हाला माहीत झालेला आहे, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. पुढचा बघू आपण. STTP नंतर HTML, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज असा HTMLचा फुल फॉर्म आहे. त्याच्यानंतर पुढचा बघूया आपण WWW. हा पण पेपरला विचारला जातो. वर्ल्ड वाईड वेब असा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढील बघू DNS, द डोमेन नेम सिस्टीम. द डोमेन नेम सिस्टीम असा फुल फॉर्म आहे DNSचा. पुढील बघू आपण HTTPS, म्हणजे जो HTTP आहे त्याला जर पुढे S लावला तर काय होतं ते बघा. हायपर टेक्स्ट बघा तेच येईल. हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हितपर्यंत सेम असेल. जे S आहे
एस साठी काय येईल? एस साठी येईल सिक्युअर. एस साठी काय येईल? सिक्युअर येईल. एक्स्ट्रा ते शब्द वाढेल. पुढील बघू FTP फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर हे सर्व महत्त्वाचे आहेत बघा. हे लक्षात ठेवा, येणाऱ्या परीक्षेसाठी याचा खूप फायदा होऊ शकतो. तर हे सगळे याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे पाठ करा. HTML, WWW, DNS, FTP, HTTPS, HTTP. याच्यानंतर जर कुठल्या परीक्षेमध्ये वेगळा जर विचारलेला असेल तर तोही मी सांगेल. तर आत्तापुरते एवढे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया आपण. मोबाईल तंत्रज्ञानामध्ये IMEI म्हणजे काय? बघा, मोबाईल ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपल्याला IMEI नंबर मिळतो बघा. 15 ते 17 अंकी असतो तो IMEI. तर मोबाईल हा इंटरनॅशनल आहे, इंडियन नाही. त्याच्यामुळं इंडियन जिथं आहे ते पर्याय चुकीचे येतील. इंटरनॅशनल साठीच आय असेल, कारण की सर्व जगामध्ये IMEI नंबर असतो. दुसरा, IMEI नंबर आपण कशामध्ये वापरतो? मोबाईलमध्ये. तर येथे मोबाईल येईल, मोबाईल. हे मेट्रोपॉलिटन येणार नाही, मीडिया येणार नाही. तर उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ए. तर इलिमिनेशन मेथडनेही काढू शकलो असतो, माहीत आहे तर खूपच छान. तर इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी असं IMEI नंबरचा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा, विचारू शकतात. पुढील प्रश्न बघूया आपण. बटाटा, कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात? तर अल्फा, बीटा, गॅमा ही रेडिएशन्स आहेत. त्यातील गॅमा हे किरण आहे, तर त्याचा वापर करतात बटाटे, कांदे या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून. तर उत्तर येईल पर्याय क्रमांक सी, गॅमा. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 34. कांगारू हा खालीलपैकी कोणत्या प्राणी वर्गात मोडतो? तर आपल्याला कांगारू आठवतोय का? कांगारू ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू आहे. क्रिकेट मॅच बघत असतील तर ऑस्ट्रेलियन प्लेयरला पण कांगारू म्हणतात. ऑस्ट्रेलियन प्लेयर कसे आहेत? सस्तन आहेत. कांगारू पण सस्तन आहे. पर्याय क्रमांक 4 याचे उत्तर येईल. कांगारू हा पक्षी नाही, सरीसृप म्हणजे साप नाही, उभयचर म्हणजे पाण्यात आणि जमिनीवर पण राहणारा नाही. तर तो कसा आहे? सस्तन प्राणी आहे. पर्याय क्रमांक 4 त्याचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. वर्गीस कुरियन हे नाव कशाशी संबंधित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. वर्गीस कुरियन हे नाव पण खूप महत्त्वाचं आहे. बघा, 1970च्या टायमाला गुजरातमध्ये अमूल कंपनीची स्थापना झाली. ती कशासाठी झाली? तर भारतीयांचं दुधाचं उत्पादन वाढवावं म्हणून. ठीक आहे, दुधाचं उत्पादन वाढवण्यासाठी अमूल कंपनीची स्थापना केली होती. आणि त्या कंपनी म्हणजे जे सर्व त्याच्या मागं जे जनक होते तर ते कोण होते? तर ते वर्गीस कुरियन होते. तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए, श्वेतक्रांती. म्हणजेच काय? दूध उत्पादन. दूध उत्पादनासाठी केलेली क्रांती आहे श्वेतक्रांती. पुढे तसाच प्रश्न आहे नील क्रांती. ही नील क्रांती कशासाठी आहे बघा? तर नील क्रांती आहे सागरी उत्पादनात वाढ होण्यासाठी. समुद्रात जे मासे आहेत किंवा शिंपले आहेत, तर शंख शिंपले जे मौल्यवान आहेत, तर त्यांच्यामध्ये उत्पादनात वाढ होण्यासाठी, त्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आपल्याला नील क्रांतीची गरज आहे. तर समुद्राशी संबंधित ही क्रांती आहे आणि याचे जनक कोण आहेत? तर अरुण कृष्णन आहेत. तर हे पण लक्षात ठेवा, अरुण कृष्णन. जसं श्वेत क्रांतीवर प्रश्न विचारला तसाच नील क्रांतीवर पण प्रश्न विचारू शकतात. सेंद्रिय शेती. आता जी सेंद्रिय शेती आहे तर त्याचे जनक कोण आहेत? तर सर अल्बर्ट हॉवर्ड. हे ब्रिटिश आहेत की ते सेंद्रिय शेतीचे जनक आहेत.
तर सेंद्रिय शेतीसाठी काय येईल? सर अल्बर्ट हॉवर्ड. आता पुढील अजून एक महत्त्वाची क्रांती आहे बघा. आता 2024 साली त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. तर भारतरत्न कशासाठी मिळालं? तर हरित क्रांती. हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? हरित क्रांतीचे जनक आहेत MS स्वामीनाथन. त्यांना रिसेंट भारतरत्न मिळालेला आहे. त्याच्यामुळे हरित क्रांतीवर प्रश्न येऊ शकतो. हा हॉट टॉपिक आहे, त्याच्यामुळे हे पण लक्षात ठेवा. तर अशा पद्धतीने आपण श्वेत क्रांतीसोबत बाकीच्या पण क्रांती बघितल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला पेपरमध्ये कसाही प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देता यावं. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो? आता लक्षात घ्या की जागतिक आरोग्य दिवस कधीपासून चालू केला? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली? 1948ला जागतिक आरोग्य संघटना आहे ती. आणि तिची जी पहिली बैठक झाली ती बैठक झाली 7 एप्रिलला. आणि त्या दिवसापासून आपण 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. तर याच्या थीमवर पण प्रश्न विचारतात बघा. तर 2024ची जी थीम आहे ते लक्षात ठेवा. माझे आरोग्य माझ्याबरोबर. माझे आरोग्य माझ्याबरोबर ही 2024ची थीम आहे. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो आणि 7 एप्रिल याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. तर जे आपण एक प्रश्न करतोय त्या प्रश्नासोबतच आपले 2-3 प्रश्न कसे होतील याची आपण काळजी घेत आहोत, ज्याचा आपल्याला पेपरमध्ये फायदा होऊ शकतो. पुढील प्रश्न बघूया आपण 37 नंबरचा. चष्म्याचे बिंग याच्यापासून बनवतात. आता पायरेक्स म्हणजे काय असतं? पायरेटेड म्हणजे खोटी असते, ठीक आहे. कोबाल्टची काच नसते. सामान्य काच पण नाहीत वापरत. तर कोणती काच वापरतात? फ्लिंट काच वापरतात. तर याचं उत्तर येईल फ्लिंट काच. चष्म्या 37चं उत्तर येईल पर्याय क्रमांक B फ्लिंट काच. ते खालीवर झालेले आहेत पर्याय, तेवढं मॅनेज करा. पुढील प्रश्न बघूया आपण 38 नंबर. हेमॅटॉलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे? तर बघा, शब्दाचे जर अर्थ तुम्हाला माहीत असतील तर लॉजी म्हणजे काय? लॉजी म्हणजे शास्त्र. आणि हेमॅटो म्हणजे काय? रिलेटेड टू ब्लड. म्हणजेच काय? रक्ताशी संबंधित असणारी शाखा, त्यालाच काय म्हणतात? हेमॅटॉलॉजी. पर्याय क्रमांक A ह्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 39. मानवी शरीराचे तापमान खालीलपैकी फॅरेनहाइट इतके असते. तर किती फॅरेनहाइट असते? बघा, आपण आधी डिग्रीमध्ये बघू. 36.5 डिग्री ते 37.5 डिग्री एवढे मानवी शरीराचे सामान्य तापमान असते. पण ते फॅरेनहाइटमध्ये जर विचार केला तर ते असते 98.6 फॅरेनहाइट इतके असते. पर्याय क्रमांक C हे आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. मानवी कवटीमध्ये एकूण किती हाडे असतात? तर हे कसं लक्षात ठेवायचं आणि याचं उत्तर काय ते लगेच सांगतो मी. बघा, प्रश्न काय लेव्हलचे विचारलेले आहेत हे लक्षात घ्या तुम्ही की प्रश्नांची डेप्थ वाढत आहे. पोलीस भरतीचा जरी प्रश्न असला तर त्याची लेव्हल खूप चांगली विचारलेली आहे. तर ही आहे कवटी आणि ह्या कवटीमध्ये किती हाडं आहेत ते मला तुम्ही 2-2 वेळा विचारू नका. 2-2 वेळा मला विचारू नका. म्हणजेच कशाला लक्षात ठेवायचं की मानवाच्या कवटीमध्ये किती हाडं आहेत हे तुम्ही मला 2-2 वेळा विचारू नका. म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक A 22. तर कवटीमध्ये किती हाडं असतात? तर 22 हाडं असतात. पर्याय क्रमांक A हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 41. बघा, मराठीचे प्रश्न चालू झालेत म्हणजे थोडेफार सोपे प्रश्न आहेत, ते फास्टमध्ये होतील.
एकच मिनटं सेट करू द्या मला हा. बघा मराठीचा सेक्शन चालू झालेला आहे. तर या प्रश्नाचे बघूया उत्तर. खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते पण ती शोधावी लागते. या वाक्यातील सर्वनाम शोधा. तर सर्वनाम म्हणजे काय की नामाबद्दल जो शब्द येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. तर खेड्यापाड्यांमध्ये गुणवत्ता असते. गुणवत्ता शोधण्यासाठी मग इथं पण गुणवत्ता शोधावी लागते. तर गुणवत्तेसाठी रिपीट काय आलेलं आहे ती आलेलं आहे. म्हणजेच उत्तर काय येईल सर्वनाम काय येईल ती. ठीक आहे. सोपे सोपे प्रश्न असतात मराठीचे सहज होतील. खालीलपैकी विशेषण ओळखा. तर बघा जाणे क्रियापद आहे. झोपडी सामान्य नाम आहे. जाणीव हे बहुवाचक नाम आहे. तर देखणे हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. तो आला की मग मी जाईन असा हा प्रश्न आहे. मग यामधील आपल्याला सर्वनाम विचारले आहेत. तर तो आला की मग मी जाईन. तर तो आणि मी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया. मराठीचे प्रश्न आहेत की तिथं सहजासहजी लगेच आपला टाइम कमी वेळात आपलं ते होतं. तर बघा वाघ्या. वाघ्या या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द. आपण गावामध्ये यात्रा असते. यात्रेमध्ये वाघ्या मुरळी आपण काय म्हणतो. वाघ्या आणि मुरळी यांचं तिथे कार्यक्रम असतो. तर वाघ्या मुरळी पर्याय क्रमांक सी हे याचे उत्तर येईल. मुरळी म्हणजे लग्न झालेल्या मुलीला माहेरला आणण्यासाठी पाठवतात त्याला म्हणतात मुराळी. पुढील प्रश्न बघूया आपण. खालील शब्द गटातील एकवचनी शब्द ओळखा. एक पेढा अनेक पेढे. एक पेढा अनेक पेढे. एक वेडा अनेक वेडे. एक खेडे अनेक खेडी. अनेक काय असतात खेडे असतात. आणि एक रेडा अनेक रेडी. तर आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. सोपा प्रश्न होता लगेच सुटला. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 46. एकच मिनिट. हा मी परवा ऐतिहासिक नाटक पाहिले. यातील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. तर यामध्ये येथे अधोरेखित शब्द आहे नाटक. लक्षात घ्या येथे आलेलं नाही ते आपल्या ह्याच्यामध्ये. तर अधोरेखित शब्द कोणता आहे तर तो आहे नाटक. नाटक हे अनेक वचने आहे का एक वचने आहे. तर नाटकचे अनेक वचन असतं नाटकी. नाटके अनेक नाटके पाहिली. मी खूप नाटके पाहिली आणि एकच नाटक पाहिले तर त्याला नाटक म्हणतो. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. हेळसांड करणे या शब्दाचा योग्य अर्थ निवडा. आता मी माझ्या शरीराची हेळसांड केली म्हणजे शरीराकडे काय केलेलं आहे दुर्लक्ष केलेलं आहे. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. सांडासांड करणे मत्सर करणे द्वेष करणे हे येणार नाही. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 48. तल्लीन होणे. तुकाराम महाराज ज्यावेळेस विठ्ठलाची भक्ती करायचे त्यावेळेस ते तल्लीन होऊन जायचे. म्हणजेच काय त्यांचं संपूर्ण भान हरपून जायचं आणि ते फक्त विठ्ठलाचेच नामजप करायचे. तर पर्याय क्रमांक हे ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. क्षणभंगूर. क्षणभंगूर म्हणजे क्षणात संपून जाणारा. एका क्षणात लगेच संपणारा. त्यालाच अल्पजीवी पण म्हणतात. पण आपल्याला काय शोधायचं आहे विरुद्धार्थी शब्द. तर क्षणभंगूरचा विरुद्धार्थी काय येईल चिरंजीव. आपण आपल्या लहान लेकराला म्हणतात किंवा वडील त्यांच्या मुलाला चिरंजीव म्हणतात. बघा चिरंजीव म्हणजे काय कधीच न संपणारा चिरकाळ टिकणारा जीव त्याला चिरंजीव म्हणतात. त्याच्या विरुद्धार्थी काय असतो क्षणभंगूर. पुढील प्रश्न बघू. तू त्या राजपुत्राला वर या शब्दातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर अधोरेखित शब्द आहे वर. ठीक आहे लक्षात घ्या.
येथे मार्क करायचं राहिलेलं आहे. वर या शब्दाची जात ओळखायची आहे. तर वर नंतर वाक्य संपलेलं आहे आणि वर हे काय आहे, यामध्ये क्रियापद आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. 51 चालू आहे. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषण ओळखा. आवृत्ती म्हणजेच काय, किती वेळा, कितव्यांदा, तर दसपट. काय येईल, दसपट येईल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. आवृत्तीवाचक येईल दसपट. कितीपट. मधू लाडू खात असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर लाडू खात असतोय, कंटिन्यू खातोय, आज पण खाल्ला उद्या पण खाईल, म्हणजेच काय येईल, रीतिवर्तमान काळ. 52 उत्तर येईल. पर्याय क्रमांक ए. तर असे सोपे सोपे प्रश्न आहेत मराठीचे. तर मराठीचे कमी कष्टामध्ये जास्त मार्क मिळू शकतात. तर बघा, नेयशी, नेयशिनी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत. तर बघा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी, संबोधन हे सर्व पाठ पाहिजे. प्रथमाला तर काय प्रत्यय नसतात. द्वितीयाला सला ते सलाना ते, तृतीया काय नेयशी, नियशी, तर तृतीया हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल. चतुर्थी आणि द्वितीयाचे पण प्रत्यय सेमच असतात. पंचमी उन्हून, षष्टी साचीचे ते एकदा चेक करून घ्या. याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 54 नंबरचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणत्या समासात दोन्ही पदे महत्त्वाची नसून दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. तर बघा, आपण समास बघूया. तर जो द्विगु समास आहे, द्विगु समासात काय असतं की पंचवटी, त्रिभुवन, म्हणजेच काय, जो पहिला शब्द आहे तो कशाशी संबंधित असतो, तर तो संख्यावाचक शब्द असतो. ठीक आहे. द्विगुवाचकची ती व्याख्या आहे. द्वंद्व म्हणजे काय, पाप पुण्य, म्हणजे दोन्ही शब्द महत्त्वाचे आहेत. दोन्ही पदे हे तर काय म्हणले महत्त्वाची नसून, द्वंद्वमध्ये दोन्ही पदे महत्त्वाचे असतात. ठीक आहे. पुढील बघू आपण. बहुव्रीही, तर यामध्ये दोन्ही पद महत्त्वाची नसून तिसराच अर्थ निघतो. म्हणजेच काय, नीलकंठ, निळा आहे कंठ असा तो. निळा कंठ कोणाचा आहे, शंकराचा. नीलकंठ म्हणले म्हणजे कोण आहे, तो शंकर आहे. तसंच आपण त्याला अजून एखादा शब्द लक्ष्मीपती, तर लक्ष्मीपती कोण, विष्णू, अशा पद्धतीने येईल. तत्पुरुष समास म्हणजे ज्याचे दुसरे पद महत्त्वाचे आहे त्याला आपण म्हणतो तत्पुरुष समास. तर याचे उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. 54ला पर्याय क्रमांक सी उत्तर असेल. पुढील प्रश्न बघू. पंचवटी या शब्दाचा समास कोणता आहे. तर मागच्या प्रश्नात बघितलं तर कोणतं उत्तर येईल, तर द्विगु समास. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर असेल. पुढील प्रश्न बघूया आपण. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको हे काय सांगितले, हे काय आहे, ही आज्ञा आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नको असं ठणकावून सांगितलं आहे. आज्ञार्थी वाक्य आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. मी रोज सकाळी पहाटे उठतो व तासभर अभ्यास करतो हे वाक्य कोणते आहे. तर ज्यावेळेस व आलेला आहे तर व कशासाठी येतं, तर संयुक्त वाक्यासाठी येतं. व किंवा आणि हे कशासाठी येतं, तर संयुक्त वाक्यासाठी येतं. 57चं उत्तर असेल बी. पुढील प्रश्न बघूया आपण. 58. डोळे हे जुलमीकडे रोखुनी मज पाहू नका, म्हणजे कोणतरी कुणाकडे तरी बघतंय, तर ते काय म्हणतंय की माझ्याकडे बघू नका, हे डोळे खूप जुलमी आहेत. तर यामधून काय दिसतंय, शृंगार दिसतंय. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. शृंगारस आहे. अलंकार एकदा वाचून घ्या, अलंकारावर पण प्रश्न येत आहेत. जेवणानंतर आम्ही बाहेर पडलो या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, ज्यावेळेस आपण प्रयोगाचा अभ्यास करतो, प्रयोगावरती आपण खूप सारे प्रश्न सोडवलेले आहेत. तुम्ही वाटल्यास मराठीची जी सिरीज आहे ती तुम्ही एकदा बघा. तर प्रयोगामध्ये आपण काय बघतो, कर्ता, कर्म, क्रियापद. ठीक आहे. यामध्ये कर्ता कोण आहे, आम्ही. जेवणानंतर हे वाक्याला वाढवणार आहे. बाहेर हे कर्म पण नाही आणि काहीच नाही, कर्ता नाही, म्हणजे आम्ही पडलो असंच येईल.
कर्मच येणार नाही, म्हणजे कर्म नाही म्हणजे हे कर्मणे वाक्य असू शकत नाही. ठीक आहे. आता कर्म नाही म्हणल्यावर हे कसलं वाक्य आहे? कर्तरी वाक्य. आणि कर्म नाही म्हणून हे कसलं वाक्य येईल? अकर्मक कर्तरी. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा एकदम सोप्या पद्धतीने आपण तो प्रश्न सोडवू शकत होतो. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी स्त्रीलिंगी गटातील शब्द कोणता? तर तो गाढव, देव देवी, निरोप तो निरोप, निरोप समारंभ म्हणतो बघा आपण, कणव कणव तर ती कणव. अशा पद्धतीने बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा एलिमिनेशन मेथडने हा प्रश्न सोपा गेला असता. बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल कणव. पुढील प्रश्न बघूया आपण. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचे मुख्यालय कोठे आहे? तर बघा ICC चे मुख्यालय कोठे आहे विचारले. कुणाचं विचारले? ICC. जी क्रिकेटचा वर्ल्ड कप भरवते, जे मोठे मोठे इव्हेंट भरवते ना, तर ते म्हणजे कोण? ICC. तर ICC बघा लंडन हे कोणाचं आहे? इंग्लंड. ऑस्ट्रेलिया माहितीच आहे, भारत. तर लक्षात घ्या हे देशाचंच नाव दिलंय डायरेक्ट, पण ICCचं मुख्यालय आहे दुबईमध्ये. ICCचं मुख्यालय दुबईमध्ये. खूप मुलांना वाटेल की क्रिकेट हे इंग्लंडमध्ये सुरू झालं म्हणून इंग्लंडला ICCचं मुख्यालय असेल. कुणाला वाटेल की भारत खूप ताकदवर आहे क्रिकेटमध्ये म्हणून भारतात आहे, किंवा कुणाला असं वाटेल की ऑस्ट्रेलिया खूप सारा वर्ल्ड कप जिंकलाय म्हणून ऑस्ट्रेलियात असेल. तर हे सगळं चुकीचं आहे. तर याचं ICCचं मुख्यालय कुठे आहे? तर ते आहे दुबईमध्ये. पर्याय क्रमांक 4 हे याचे उत्तर आहे. आता बघा हा पेपर कशावर, कुठला पेपर आहे? तर हा पेपर आहे कोल्हापूरचा. त्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची माहिती हे 100% विचारणार. आता ज्यावेळेस पेपर सर्वांचाच मिळून असेल त्यावेळेस अशा पद्धतीचे प्रश्न येतील, पण कमी प्रश्न येतील. एखाद्या जिल्ह्यावर एखादाच प्रश्न येतील. आता हा कोल्हापूर जिल्ह्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे कोल्हापूरवर जास्त प्रश्न विचारलेत. तर प्रश्न क्रमांक 62 बघू आपण. कोल्हापूर जिल्ह्यातील हे ठिकाण प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जातं, तर ते कोणतं आहे? नंदवाळ. पर्याय क्रमांक ए. जे कोल्हापूरमध्ये पेपर देणार होते किंवा ज्यांनी पेपर दिला तर त्यांना हा प्रश्न यायलाच पाहिजे होता. दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? परत कोल्हापूरचा निगडीत प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय येईल? राधानगरी. पर्याय क्रमांक बी. ठीक आहे. 63चं उत्तर काय येईल? 2 राधानगरी. पुढील प्रश्न बघूया आपण. 64 नंबर. तिलारी धबधबा कोणत्या तालुक्यात आहे? तर तिलारी धबधबा कुठे आहे? तर तो आहे चंदगड या तालुक्यामध्ये. बघा प्रश्न कशाशी रिलेटेड आहे? तर त्या जिल्ह्याशी रिलेटेड आहे. यक्षगान हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? हा जो पेपर आहे हा पेपर कुठला आहे? हा पेपर आहे कोल्हापूरचा. त्याच्यामुळे कोल्हापूरशी निगडीत प्रश्न जास्त येण्याची शक्यता आहे. तर कोल्हापूरच्या जवळचा बघा कोल्हापूरच्या जवळ कोणता कोल्हापूरच्या जवळ कोणते राज्य आहे? तर ते आहे कर्नाटक. कोल्हापूरच्या जवळ कोल्हापूरला बाउंड्री कोणाची आहे? तर कर्नाटकची आहे. म्हणून प्रश्न कोणावर विचारला त्यांनी? कर्नाटकवर विचारला. तर लक्षात घ्या ज्यावेळेस ज्या राज्याचा पेपर असतो ना, तर त्याच्यावर जिथला पेपर असतो तिथला प्रश्न विचारण्याची जास्त हे असते. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक कोल्हापूर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 66. पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पीतक्रांती परत बघूया. मत्स्य उत्पादन कशाशी संबंधित आहे? तर मत्स्य उत्पादन कशाशी आहे? नीलक्रांती. अरुण कृष्णन आपण बघितले. दुग्ध क्रांती वर्गीस कुरियन आपल्याला आलेला आहे. दुग्ध क्रांती म्हणजेच काय? आपण त्याला म्हणतो श्वेतक्रांती. भाजीपाला उत्पादन नाही.
पिवळ्या कलरचं काय असतं, तेलबिया असतात, तेलबियातून आपलं तेल पण तसंच येतं, म्हणून उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4 तेलबिया क्रांती. 66चं उत्तर येईल 4. पुढील प्रश्न बघूया 67. भारताचे उपराष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? तर जे आपण नगरसेवक हे ते ह्याच्यासाठी उभारतात तर त्यांची वयाची अट असते 21, MLA किंवा MP ची अट असते 25 आणि उपराष्ट्रपती पदाची किती असते 45. पर्याय क्रमांक D हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. धनविधेयक हे खालीलपैकी कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर बघा, धनविधेयक हे कुठं मांडलं जातं, लोकसभेत का राज्यसभेत? तर धनविधेयक का संबंधी जो निर्णय घ्यायचा आहे तर तो घ्यायचा पूर्णपणे अधिकार असतो लोकसभेला. राज्यसभा धनविधेयकाच्या बाबतीत दुय्यम असते की राज्यसभेने ते विधेयक मंजूर जरी केलं नाही तर लोकसभा ते म्हणते की आम्ही मंजूर केले राज्यसभेने. म्हणजे धनविधेयकाबद्दलचे जे काही मेजॉरिटी अधिकार आहेत तर ते लोकसभेला आहेत. धनविधेयक 110 नंबरचं आहे हे पण लक्षात ठेवा. कलम 110 हे महत्त्वाचं आहे धनविधेयकाच्या बाबतीत. पुढील प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही? तर अजून एकदा लक्षात घ्या, तुम्हाला मॅपवरून दाखवतो मी. बघा, विधान परिषद महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्राला चिटकूनच कोण आहे? कर्नाटका, तिथे पण विधान परिषद आहे. अजून कोण आहे महाराष्ट्राला चिटकून? तेलंगणा, तेलंगणाला पण विधान परिषद आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश हे 4 झाले. ह्या 4मध्ये विधान परिषद आहे. आणि जर आपण वरती गेलो, बघा हा 4चा समूह लक्षात ठेवा, हे 4 महाराष्ट्राला चिटकूनच आहे. महाराष्ट्राला चिटकून तेलंगणा आहे, आधी आंध्र प्रदेश होता. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या 4 विधान परिषद आहे. वरती जर गेलो आपण तर उत्तर प्रदेश आणि बिहार या दोघांमध्ये विधान परिषद आहे. आधी जम्मू काश्मीरला होती, पण जम्मू काश्मीर ज्यावेळेस पासून केंद्रशासित प्रदेश बनले त्यावेळेसपासून जम्मू काश्मीरला विधान परिषद नाही. म्हणजेच याचं उत्तर काय येईल? मध्य प्रदेश. पर्याय क्रमांक B हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर लक्षात कसं ठेवायचं हे मी तुम्हाला दाखवून दिलेलं आहे. तर अशाच पद्धतीने लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया आपण. सत्तर नंबरचा. राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करते? तर राज्य लोकसेवा सदस्य जे आहेत त्यांची नेमणूक करतं राज्यपाल. पण जर त्यांना त्यांच्या पदावरून पदच्युती करायची असेल, पदावरून काढून टाकायचे असेल तर ते कुणाचा अधिकार आहे? तर तो अधिकार आहे राष्ट्रपतीचा. तर लक्षात ठेवा, नेमणूक करतो कोण? राज्यपाल करतं, पण काढून कोण टाकतं? राष्ट्रपती काढतं. तर ह्यालाच काय म्हणतात? MPSCचे सदस्य, अध्यक्ष की सदस्य. UPSCचे अध्यक्ष आणि सदस्याची नेमणूक आणि बरखास्ती हे कोण करतं? तर ते राष्ट्रपती करतं. हे पण लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघू. 71 नंबर. बघा, कोल्हापूरशी रिलेटेड अजून एक प्रश्न आलेला आहे, पण हा प्रश्न व्यवस्थित केला तर आपल्याला फायद्याचाच ठरेल तो. सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली? तर आपण 1 बाय 1 जाऊ. महत्त्वाची नावं आहेत. बघा, दादासाहेब फाळके हे महत्त्वाचं नाव आहे फिल्म इंडस्ट्रीत. 1813 साली त्यांनी पहिला पिक्चर आणला होता. तो पिक्चर कोणता होता बघा? तर हरिश्चंद्र, राजा हरिश्चंद्र असं त्या पिक्चरचं नाव होतं. 1813 म्हणतो, 1913
1913ला दादासाहेब फाळकेंनी तो पिक्चर आणला होता राजा हरिश्चंद्र या नावाचा पिक्चर त्यांनी आणला होता. जी आपली फिल्म इंडस्ट्री आहे मराठी आणि हिंदी त्याचे जनक कोण आहेत? दादासाहेब फाळके आहेत. तर त्यांचंच नाव काय आहे? धोंडीराज गोविंद फाळके. महत्वाचं नाव आहे, लक्षात ठेवा. व्ही शांताराम यांची पण कंपनी होती, व्ही शांताराम नावाचीच होती. ठीक आहे. तर त्यांची फिल्म इंडस्ट्री महाराष्ट्र फिल्म कंपनी असे नाव नव्हतं त्यांचं. तर याचं उत्तर आहे बाबूराव पेंटर. याचं उत्तर काय आहे? बाबूराव पेंटर यांची 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना त्यांनी कुठं केली? ती कोल्हापूरमध्ये, बाबूराव पेंटर. आणि जे चंद्रकांत मांढरे आहेत तर ते कोण आहेत? अभिनेते आहेत. हे अभिनेते आहेत. तर यांचं आणि फिल्म इंडस्ट्रीचं काय असा संबंध नाही. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. 72. लोखंडाचे पत्रे गंजू नये म्हणून त्यावर धातूचा थर दिला जातो बघा. तर तो कोणत्या धातूचा असतो? तर तो असतो झिंकचा, ज्याला आपण जस्त पण म्हणतो. तर ब्रॉन्झ, सिल्वर आणि कॉपर ह्या तिन्हीचे थर द्यायचे म्हणजे ते पत्र्यापेक्षा महागच जाईल. मग ते पत्रा घेण्यापेक्षा आपण दुसरं काम केलेलं परवडल. तर याचं उत्तर काय येईल? झिंक येईल. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न बघू. गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? आता आपण खनिजे बघितले बघा, ABCD E. तर त्याच्यामध्ये जो गॉयटर आहे तर खनिजे ते आपण हे बघितले, व्हिटॅमिन बघितले. आता खनिजे बघू आपण. तर गॉयटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर तो होतो आयोडीनच्या कमतरतेमुळे. ठीक आहे. मिठात आयोडीनयुक्त नमक आपण सारखं ॲडव्हर्टाईज ऐकतो. तर ते उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न बघू. खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून फुल्स गोल्ड असे त्याला ओळखले म्हणून म्हणतात? आता फुल म्हणजे काय? एखाद्याला फसवणे. तर म्हणजे काय? त्याला पायरसी म्हणतात बघा. आणि त्या सोन्याला काय म्हणतात? पायराईट सोने म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा, हा सेम प्रश्न कंबाईनच्या आधी कोणती परीक्षा असायची? PSI, STI, ASO. तर या परीक्षेला तो प्रश्न विचारलेला होता. सेम हा प्रश्न विचारलेला आहे, MPSCने पण विचारलेला आहे. तर लक्षात घ्या की MPSCच्या धर्तीवर हे प्रश्न विचारले जात आहेत. पुढील प्रश्न बघू. वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? हा पण प्रश्न MPSCने विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, वटवाघळ जे आहे ते उभयचरमध्ये पाण्यात आणि जमिनीवर. पाण्यात हे राहत नाही. सरीसृप म्हणजे सरपटणारे हे पण नाही. आता पक्षी आणि सस्तन यामध्ये आपलं म्हणजे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. तर वटवाघळ जे MPSCचं किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात तर त्यांना माहीत पाहिजे की वटवाघळ हा सस्तन प्राणी आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 76. बघा, आत्ता कुठं गणिताचे प्रश्न चालू झालेत. इतक्या वेळ आपण जे प्रश्न सोडवत होतो ते GSचे मेजॉरिटी प्रश्न होते. ठीक आहे. हा प्रश्न बघूया आपण. प्रश्न बघूया. एकच मिनिट थांबूया त्याच्या आधी. बघा, गोपाळ 100 पायऱ्या चढून एका देवालयात जातो. वर जाताना त्याने प्रत्येक पायरीवर तिच्या क्रमांका एवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले बरोबर न्यावी लागतील? तर किती पायऱ्या चढलाय गोपाळ? 100. तर असं बघूया आपण. ही 1 नंबरची पायरी, ही 2 नंबरची, ही 3 नंबरची, 4 नंबरची, 5 नंबरची, असं जाऊन तो 100 पायऱ्यापर्यंत चढलाय. तर पहिल्या पायरीवर 1 फूल ठेवलंय, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या पायरीवर 3, चौथ्या पायरीवर 4. तर अशी फुलं तो ठेवत गेलेला आहे. तर 100व्या पायरीवर किती फुलं ठेवेल? 100 फुलं ठेवेल. तर आपल्याला काय करावं लागेल? 1 ते 100 पर्यंतची बेरीज. तर 1 ते 100 पर्यंतची बेरीज कशी करतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2
गुणिले एकूण संख्या किती आहेत 100. तर काय होईल बघा 101 गुणिले 100 भागिले 2. 2नी 100ला भाग गेला किती आलं 50. 101 ची 50 पट किती आली 50. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने एकदम सहज हा प्रश्न सुटला. पुढील प्रश्न बघूया. बघा एका पाकिटात काही 5 रुपयांच्या व काही 10 रुपयांच्या नोटा आहेत. पैशाचं पाकिट आहे आणि त्यामध्ये 5 रुपये आणि 10 रुपयाच्या नोटा आहेत. ठीक आहे. नोटांची एकूण किंमत 350 आहे. तर यांची बेरीज जर केली तर ती किती होती 350 रुपये. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. तर बघा 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. म्हणजे कुठल्या नोटांची संख्या जास्त असायला पाहिजे. तर निश्चितच की 5 रुपयाच्या नोटा बघूया काय म्हणलंय. 5 रुपयांच्या नोटांची संख्या 10 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 10ने कमी आहे. तर पाकिटात 5 रुपयाच्या व 10 रुपयाच्या किती नोटा आहेत. तर चला बघूया आपण बेरीजच करून बघूया काय येतंय ते. तर 10 रुपयाच्या 20 नोटा त्याची दुप्पट 40 पेक्षा 10ने कमी. म्हणजे 5 रुपयाच्या नोटा ह्या 10 रुपयापेक्षा काय पाहिजेत जास्त पाहिजेत. वरच्या स्टेटमेंटवरून तर 5 रुपयाच्या नोटा 10 पेक्षा जास्त पाहिजेत. जर बघितलं तर पहिल्या पर्यायामध्ये 10च्या 30 नोटा दिसतात आणि 5च्या 15 म्हणजे हे चुकीचं येईल. येथे 30 नोटा येथे 20 नोटा हे चुकीचं येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक सी चेक करू आपण. 10च्या 20 नोटा हे जे किती झालं 200 आणि 5च्या 30 नोटा हे जे किती रुपये झाले 150. 150 आणि 200 यांची बेरीज किती होईल 350. तर असे पर्याय चेक करून याचे सहज उत्तर येऊन जाईल पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 78. जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या वजनाच्या दुप्पट आहे. आता ह्या स्टेटमेंटवरून खूप साऱ्या गोष्टी मिळत आहेत आपल्याला. जोसेफ लहान भाऊ. बघा लहान भाऊ त्याचं वय जर x मानलं तर जोसेफचं वय 2x येईल. ठीक आहे. दोघांचे वजन किती आहे. दोघांचे वजन आहे 63. तर 3x बरोबर 63. x ची किंमत आली 21. 21 x ची किंमत म्हणजे लहान भावाचं वजन आहे 21. जोसेफचं वजन आहे 42. ठीक आहे. तर जोसेफचे वजन किती तर ते येईल 42. पर्याय क्रमांक बी. खूप सोपा प्रश्न होता सहज सुटला. पुढील प्रश्न बघू. एका खोक्याची लांबी 20 सेंटीमीटर रुंदी 10.5 सेंटीमीटर व उंची 8 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती. घनफळ कसं येईल. घनफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची असं सहज सुटेल ते. तिन्हीचा गुणाकार होईल 20 गुणिले 10.5 गुणिले 8. तर 20 चे 8 पट 8 दुने 16 160. 160 गुणिले 10.5 160 ची 10 पट किती असते 1600 आणि 0.5 किती असणार 80. तर उत्तर काय येईल 1680. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. म्हणजे असे सोपे प्रश्न गणितात पण विचारले होते. एक फॉर्म्युला माहीत असला तर तुम्हाला ते सुटत होते. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा प्रश्न बघा. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 चौरस सेंटीमीटर असेल तर त्याचा परिघ किती. आता आपल्याला परिघ काढायचा आहे. तर ज्यावेळेस वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे क्षेत्रफळ वर्तुळाचं काय असतं पाय r वर्ग. पाय r वर्ग किती दिला आहे 1386. मग r वर्ग बरोबर काय येईल 1386 भागिले पाय. पायची किंमत किती असती पायची किंमत असते 22/7. मग 22 ने 1386 ला भागलं 22 सख 32 असे 22 त्रिक 66. म्हणजे 63 गुणिले 7 बरोबर काय आलं r वर्ग. मग 63 गुणिले 7 63 ची फोड कशी होईल 9 गुणिले 7 गुणिले 7.
9 7 63 आणि हे 7, म्हणजे ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर ते किती येईल, 3 आणि 7 21, म्हणजे आरची किंमत किती आली, आरची किंमत आली 21. मग आपल्याला काय शोधायचं आहे, आपल्याला परीघ काढायचा आहे. परीघ काय असतो, 2πr, 2 गुणुले 22/7 गुणुले r किती आहे 21. ही 7ची किती झाली तिप्पट, 22 त्रिक 66, 66 गुणुले 2 किती येतं 132. पर्याय क्रमांक काय येईल 2 हे याचे उत्तर येईल. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस मी पेपर देत असतो आणि असा प्रश्न पडला असता तर मी काय केलं असतं तर ते सांगतो. कधी पण गणिताचा पेपर असताना ज्यावेळेस तुम्हाला 2 पर्याय सारखे दिसतात, 2 पर्याय, येथे 132 आहे, येथे 132 आहे, त्यावेळेस एकच आपलं उत्तर असणार आहे 132. ठीक आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की इथं काय विचारलं आहे, परीघ. परीघ विचारलं आहे, म्हणजे परीघाचं जे युनिट असणार आहे ते कशात असणार आहे, तर ते सेंटीमीटरमध्ये असणार आहे, चौरस सेंटीमीटरमध्ये नसणार आहे. लक्षात घ्या. म्हणजेच काय उत्तर येईल, पर्याय क्रमांक बी. हे डायरेक्ट उत्तर लिहिलं असतं ज्यावेळेस माझ्याकडे टाईम कमी असता आणि मला उत्तर ठोकायचं असतं तर मी पर्याय क्रमांक बी हे उत्तर मार्क करून आलो असतो. प्रश्न क्रमांक 81 बघूया. राहुलने 5 एकदिवसीय सामन्यात सरासरी 48 धावा काढल्या, म्हणजे 5 सामन्यात किती धावा काढल्या, 5 गुणुले 48, 240 रन त्याने काढलेले आहेत एकूण. ठीक आहे. पहिल्या 3 सामन्यात त्याने सरासरी 40 धावा काढल्या, म्हणजे 3 सामन्यात किती काढल्या, 120 काढल्या. ठीक आहे. चौथ्या सामन्यात त्यांनी 70 धावा काढल्या, चौथ्या ह्याच्यात किती काढल्या त्याने 70, म्हणजे 120 आणि 70 किती धावा झाल्या 190. 5 मॅचमध्ये किती रन काढले 240, त्यातील 4 मॅचमध्ये किती काढले 190, तर 240 मधून 190 गेलं किती राहतं 50. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. सहज सोपा प्रश्न होता, लगेच सुटला. पुढील प्रश्न बघा. एका नावेत सरासरी 25 किलोग्रॅम वजनाची 40 मुले बसलेली आहेत. नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन 26 किलोग्रॅम आहे, तर नावाड्याचे वजन किती, काय नाही 26 आणि 40ची बेरीज करायचे, हे उत्तर असतं पर्याय क्रमांक बी. बघा, अशा टाईपचे कितीही प्रश्न येऊ द्या, ही बेरीज करायचे ते उत्तर असतं. ही ट्रिक झाली. ॲक्च्युअलमध्ये उत्तर कसं काढायचं ते बघा. येथे लिहायचं 25, येथे लिहायचं 40. ठीक आहे. 40 मुले बसलेली आहेत. आता नावाडे आला, किती वाढले 1 वाढलं, येथे झालं 41 आणि 25चं काय झालं 26. ठीक आहे. मग कशी पण बेरीज करा, हे अशी बेरीज करू शकता, अशी बेरीज करू शकता. 25 आणि 41 पण 66 येईल, 26 आणि 40 पण 66 येईल. हा फॉर्म्युला कुठे लागू होतो, तर ज्यावेळेस 1ची वाढ असते, ज्यावेळेस फक्त 1 किलोग्रॅमने बदल झाला ना, त्यावेळेस आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. हे पण लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला सिंपल मेथडने सोडवायचं आहे तर तुम्ही कसं सोडवाल, 25 गुणिले 40 कराल, ते उत्तर येईल 1000. परत 26 किलोग्रॅम वजन झाले आणि माणसं झालेत 41, तर यांचं ज्यावेळेस तुम्ही सॉल्व कराल त्यावेळेस किती येईल, 26 एके 26, 26 चोक 104, 104 आणि 2 106, तर यांची वजाबाकी असं ते उत्तर काढता येईल, ते पण 66 येईल. तर इतकं कष्ट घेण्यापेक्षा तुम्ही 40 आणि 26ची बेरीज करून टाका, ते तुमचं उत्तर असेल. आणि ते प्रत्येक प्रश्नाला लॉजिक बसतं, असं नाही की फक्त यालाच बसतं. पुढील प्रश्न बघूया आपण. 20 मीटर कापडाची किंमत ₹3600 आहे, तर 16 मीटर कापडाची किंमत किती. तिरकस गुणाकार, 20ला 3600 तर 16ला किती, ह्यांचा झाला तिरकस गुणाकार. 3600 गुणिले 16 भागिले 20, शून्याला शून्य गेलं, 2ने ह्याला भागलं, किती आलं 180. 180चा आणि 16चा गुणाकार करा, 16 शून्य शून्य, 16 8 किती 126 का 128, सॉरी, इथं आलं 12, 16 आणि 12 किती 28. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक ए. तर अशा पद्धतीचे एकदम सोपे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले होते. पुढील प्रश्न बघू 84 नंबरचा. सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. 4 मीटर लांबी व 3 मीटर रुंदी असलेल्या एका भिंतीला रंग द्यायचा आहे. एक चौरस मीटरला 25 रुपये मजुरी असल्यास
रंग देण्यासाठी किती मजुरी लागेल? खूप सोपा प्रश्न आहे. काय करायचं, 4, 3 आणि 25चा गुणाकार. 4 गुणिले 3 गुणिले 25 किती येतं? 4 त्रिक 12, 12 गुणिले 25 काय आलं? 300. तर याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी, 300. पुढील प्रश्न बघूया आपण. दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला. मग बघा, 3:45 1 तास झाला, 4:45 2 तास झाले, 5:45 आणि 5:45 मध्ये 30 मिनिटं वाढवली, किती येईल? 6:15. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर गणिताचे पण प्रश्न असे एकदम सोपे सोपे विचारले होते. या टॉपिकमध्ये लक्ष देण्यासारखा पेपरमध्ये घटक कोणता होता? तर तो विज्ञान होता. कोणालाच गणित पण अडला नसता आणि मराठीचे पण प्रश्न अडले नसते, कारण किती सोपे होते. विज्ञानचे प्रश्नच ज्यांनी विज्ञानचा अभ्यास कमी केला आहे त्याच्यासाठी ट्रिकी होते, बाकी सगळे प्रश्न हे सोपे आहेत. बघा, हा प्रश्न बघूया आपण. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या. आता 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते? 9999. आणि 3 अंकी लहानात लहान 100. खूप मुलं 111 लिहितात, तर तिथं ते चुकतात. तर 111 लिहू नका. 111 लिहिलं तर पर्याय पण तसा तुम्हाला देतील ते. तर बघा, 9तून 0 गेलं 9, 9तून 0 गेलं 9, 9तून 1 गेलं 8, हे आलं 9899. 9899 पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. असे सोपे सोपे प्रश्न पण विचारलेले आहेत पेपरमध्ये. प्रश्न क्रमांक 87. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च ₹5,000 आहे. तर कसं काढायचं? बघा, 20 गुणिले 10 किती आहे? 5,000. ठीक आहे. तर 32 गुणिले 7 बरोबर किती? यांचं काय होईल? तिरकस गुणाकार. ठीक आहे. मग तिरकस गुणाकार करून घेऊया. तर हे ते x येईल, x गुणिले 20 गुणिले 10 बरोबर 5,000 गुणिले 32 गुणिले 7. आता x बरोबर 5,000 32 7 भागिले 20 10. बघा, ह्या शून्याला हे शून्य गेलं, ह्या शून्याला हे शून्य गेलं, 2 ह्याला भाग दिला, 16 आलं. 16 पंचे 80, 800 आलं. 800 गुणिले 7 किती आलं? 7 8 56, 5,600 ह्या प्रश्नाचे उत्तर आले. तर असं सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटत होता. पुढील प्रश्न बघू. एका ट्रॅक्टरचा चाकाचा व्यास 2.1 मीटर आहे. त्या चाकाचे 250 फेऱ्यात काही अंतर कापले, तर कापलेले अंतर किती? येथे किती दिलाय? मीटरमध्ये. उत्तर कशात विचारलंय? किलोमीटरमध्ये. ठीक आहे. आधी आपण ते करून घेऊया. व्यास दिलाय, मग आपल्याला पहिल्यांदा काय काढावं लागेल? हो का, व्यास म्हणजे ही लांबी दिली, आपल्याला हे पूर्ण सर्कल काढावं लागेल. आता सर्कलची पूर्ण लांबी काढायची आहे म्हणजे काय काढणार आपण? 2πr परिघ. मग येथे काय दिलाय? d. म्हणजेच ज्यावेळेस व्यास दिलेला असतो त्यावेळेस काय असतो फॉर्म्युला? πd बरोबर. 22/7 गुणिले 2.1. मग 7 ने ह्याला भाग गेला 0.3, 22 त्रिक 66, 6.6 मीटरचा एक राऊंड असेल. 6.6 मीटरचा एक राऊंड असेल तर तसे किती राऊंड झालेत? 250. 250 गुणिले 6.6 यांचा गुणाकार किती येईल? बघा, 25 सख्ख 150, 1650. ठीक आहे. आता हे जर मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 3 घरं पुढे येतील. 1.650 पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न सहज सुटत होता. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, प्रश्न काय आहे? एका आयताची लांबी व रुंदी यांची बेरीज 8 सेंटीमीटर आहे व वजाबाकी 2 सेंटीमीटर आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ आपल्याला शोधायचे. तर बघू. ठीक आहे. असा आयत आहे. समजा हे x आहे आणि हे y आहे. तर आपल्याला काय दिलंय? x + y किती दिलंय? 8. x - y किती दिलंय? 2.
बघा वायला वाय गेलं, 2x किंमत किती आली 10, x किंमत आली 5. जर x किंमत 5 आली तर y किंमत किती येणार 3 येणार, कारण की 5 आणि किती 8, 5 आणि 3 8, आणि 5तून किती गेल्यावर 2 येतं, 5तून 3 गेल्यावर 2 येतं. म्हणजे लांबी किती आली, लांबी आली 5, रुंदी किती आली 3, आणि 5 आणि 3चा गुणाकार किती आला 15. तर पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे उत्तर येईल. ट्रिकी बनवण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असतील तर प्रश्न खूपच सोपा आहे तो. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रियंका व दीपिका यांच्या वयांची बेरीज 34 वर्ष आहे. प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठे आहे, तर त्यांची वय काढा. आता प्रियंका दीपिकापेक्षा मोठी आहे, मग पर्याय बघा, आणि त्यांची बेरीज किती आहे 34. 20 आणि 14 34, ठीक आहे. 14 आणि 20 34, 24 आणि 34 ह्यांची बेरीज होत नाही, म्हणजे ह्या दोन्हीतलंच उत्तर आहे. आणि पुढे काय म्हणताय, प्रियंका दीपिकापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे मोठी कोण आहे प्रियंका, प्रियंकाचं वय 20 पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पर्याय बघितला तर ते सहज सुटत होतं, आपण स्वतः प्रश्न अवघड करतो. आता हा पण प्रश्न बघा, हा पण पर्यायावरून सहज सुटू शकतो. बघा एका प्राणी संग्रहालयात सिंह आणि मोर यांची एकूण संख्या किती आहे 50 आहे. मग पर्यायामध्ये 50 बघा, 20 आणि 30 हे 50 होतं, 10 आणि 15 50 नसतं, 15 आणि 10 25 असतं, 20 आणि 30 50. म्हणजे पर्याय क्रमांक ए किंवा डी यातील उत्तर आहे. पुढे बघू, त्यांच्या पायांची एकूण संख्या किती आहे 140. मग बघा 30 सिंहाचे पाय, एका सिंहाला पाय किती 4, 3 चौक 20 120, आणि एका मोराला पाय किती 2, 20 दुने किती 40, 120 आणि 40 किती 160, हे तर 140 आपल्याला काढायचे. 20 सिंहाचे पाय किती झाले 80, आणि 30 मोराचे पाय किती झाले 60, 80 आणि 60 किती झालं 140, म्हणजे उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 4. तर पर्यायावरून हे प्रश्न खूप सोपे बनतात. आपण उगाच त्याचं काहीतरी नवीन लॉजिक डेव्हलप करायला जातो आणि प्रश्न अवघड करून घेतो. तर असे प्रश्न पर्यायावरून सोडवायचा प्रयत्न करा, सुटतील आणि सोपे जातील. पुढील प्रश्न बघूया आपण. ₹200 रुपयांच्या वस्तूची किंमत 20% वाढवली. मग बघूया 200 वर कितीची वाढ आहे 20%, ठीक आहे. 200 वर 20% म्हणजे 200 गुणुले 20/100, हे शून्याला शून्य गेलं 40. वाढ कितीची झाली 40ची. 200 वर 40ची वाढ म्हणजे किती झालं 240. आता परत घट कितीची केली आहे 20%ची, म्हणजे 20%ने कमी. 240च्या 20% काढा, किती झालं, ह्या शून्याला शून्य शून्याला शून्य, 24 दुने 48, म्हणजेच 240 मधून 48 गेलं किती येतं 192. म्हणजे पहिली किंमत किती होती 200, शेवटची किंमत किती झाली 192, म्हणजे काय झाले घट झाली. घट किती झाले 8 रुपयाने झाले. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर येईल, ₹8 ने घट. हाच प्रश्न अजून कसा सोडवू शकत होतो आपण, तो पण दाखवतो. बघा याची ॲक्च्युअल मांडणी अशी करता येईल बघा. 200 गुणुले पहिलं किती 20%ने वाढ 120/100, परत घट कितीने 20%ने 80/100. मग ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले, ह्या शून्याला हा शून्य, हा शून्याला हा शून्य, 12 8 96, 96चे दुप्पट 192, म्हणजेच 200ची किंमत किती झाली 192, म्हणजे 8 ने घट असं पण येईल. किंवा अजून एक पद्धत आहे, ती पद्धत काय 20%ने वाढ आणि 20%ने घट. तर करायचं इथे 2चा वर्ग, किंवा असं करायचं बघा 20/100 गुणुले 20/100 किती आलं, शून्याला शून्य गेलं, शून्याला शून्य गेलं, 4/100, म्हणजेच किती 4%. 4%ने काय असते घट. 200च्या 4% किती असतं 8, 200तनं 8 गेलं, उत्तर काय आलं 8 ने घट. पर्याय क्रमांक सी. तर खूप साऱ्या पद्धती आहेत, तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने उत्तर काढा. बघा आता प्रश्न इतिहासावर चालू झालेले आहेत. आतापर्यंत इतिहासावर प्रश्नच विचारला नव्हता, 93वा प्रश्न हा इतिहासावर विचारला आहे. इसवी सन 1948 ते 1848 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली. आता लक्षात आलं पाहिजे की खालसा कोणी केलेले आहेत. बघा 1856 नंतर 1857ला युद्ध झालं. 1857ला
1857चा उठाव झालता, तर तो उठाव कोणामुळे झालता, तर लॉर्ड डलहौसीमुळे झालता. दुसरी गोष्ट, या प्रश्नाचे उत्तर येण्याचं म्हणजे संस्थानं कोणी खालसा केली, लॉर्ड डलहौसीने. अजून उत्तर काढायची पद्धत काय की 1848 ते 1856 साली भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता, तर लॉर्ड डलहौसी होता. तर अशा 3-4 पद्धतीने उत्तर निघू शकलं असतं. लॉर्ड विल्यम बेंटिक कधी होता, 1923 ते 1928 1928 ते 1932, हा 1828 ते 1832 सॉरी. लॉर्ड कॉर्नवॉलिस तर 1796 काहीतरी त्यांची आहे, आणि लॉर्ड रिपन हा 1870 नंतरचा कार्यकाळ आहे. तर हे कार्यकाळ जरी पाठ असते तर प्रश्नाचे उत्तर सहज आलं असतं. बघा परत 1857 वर विचारलंय. मागचा प्रश्न पण 1857 वर होता, हा पण प्रश्न 1857 वरच आहे. 1857च्या उठावात स्वातंत्र्य युद्ध कोणी म्हणलंय, सर्वांना माहिती, विदा सावरकर. त्यांनी त्यांचं पुस्तक पण लिहिलं होतं बघा, विदा सावरकरांनी, 1857चा स्वातंत्र्य समर. तर उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न बघूया आपण. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. हा MPSCला खूप वेळा प्रश्न विचारला आहे, एवढ्यांदा विचारलाय की पोरांचा प्रश्न वाचून पाठ झालेला आहे. तर याचं उत्तर येत आहे दादाभाई नौरोजी, पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघा समाजसुधारक वाचा, समाजसुधारकावर प्रश्न विचारले. हा पण प्रश्न कशावर आहे, समाजसुधारकावर आहे. तर भारत सेवक समाज हा कोणाचा आहे, तर हा समाज ज्यांनी स्थापला ते कोण होते, तर ते महात्मा गांधींचे गुरु होते. तर महात्मा गांधींचे गुरु कोण होते, गोपाळकृष्ण गोखले, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. भारत सेवक समाज खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर पण कंटिन्यू प्रश्न आहेत बघा. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण, तर जो वैयक्तिक सत्याग्रह झालता तर त्याचे पहिले सत्याग्रही हे सर्वांना माहिती आहेत, ते म्हणजेच कोण, विनोबा भावे, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघू. 98. पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊस ही संस्था या ठिकाणी स्थापली. बघा हे सर्व प्रश्न MPSCला विचारून झालेले आहेत, आणि ते प्रश्न कशाला येत आहेत, तर ते पोलीस भरतीला आता येत आहेत. तर पंडित श्यामकृष्ण वर्मा यांनी जी इंडिया हाऊसची स्थापना आहे ती इंग्लंडमध्येच केली आणि लंडनमध्ये केली. महत्त्वाची गोष्ट, त्याच्यामुळे ती सर्वात महत्त्वाची आहे. ही संस्था जर दुसरीकडे कुठे झाली असती तर तिथं, आता केपटाऊन साऊथ आफ्रिकेत आहे, काय तिथं स्थापन करून काय मिळालं असतं भारतीयांना, तर ती महत्त्वाचं कुठं आहे, तर लंडनमध्येच महत्त्वाची होती. लंडनमध्ये स्थापना केल्यामुळं त्याचं वजन जास्त वाढलं, म्हणून याच्यावर प्रश्न जास्त विचारता आहेत. पुढील प्रश्न बघा, सेवा सदन. आता सेवा सदन ही संस्था कोणी स्थापली. आता ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांवर खूप सारे प्रश्न विचारता आहेत कंटिन्यू, ठीक आहे. तर कुठल्या स्त्रियांनी कोणती संस्था स्थापली, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, आपण बघू चार्ट मिळतोय का, आपण चार्ट बनवलेला आहे का, आणि तो आहे का, तो असला तर तुम्हाला 1 मिनिटात दाखवतो मी. जाऊ दे, आपण हा खजिनांचा आणि त्याच्या कमतरतेचा चार्ट बनवला होता. वाटल्यास तुम्ही हा पण लिहा, मागच्या प्रश्नामध्ये तो राहून गेला दाखवायचा, पण हे ते लक्षात घ्या की हा तो चार्ट आहे. मगाशीचा प्रश्न याच्यावरनं आलता बघा, आयोडीनसाठी गलगंड ग्वायटर असा प्रश्न होता. तर याचा काय चार्ट बनवलेला नाही, तर ते मी सांगतो बघा. पंडिता रमाबाई हे खूप महत्त्वाचं नाव आहे. रमाबाई रानडे हे पण महत्त्वाचं नाव आहे. आनंदीबाई जोशी ह्या भारतातल्या पहिल्या डॉक्टर आहेत. त्यांचं निधन 22व्या वर्षी झालं, 22व्या वर्षीच त्या डॉक्टर झाल्या. डॉक्टर रखमाबाई सावे ह्या पहिल्या कार्यरत डॉक्टर होत्या भारतातील, ठीक आहे. आता पंडिता रमाबाई यांनी महिलांसाठी ज्या संस्था स्थापन केल्या, पुण्याकडे जाताना केगाव आहे बघा, त्या केगावमध्ये पंडिता रमाबाईंची संस्था आहे. आणि रमाबाई रानडे यांची जी संस्था आहे ती कोणती आहे, तर ती सेवा सदन आहे. सेवा सदन हे रमाबाई रानडे यांची संस्था आहे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 100, शेवटचा प्रश्न आजच्या लेक्चरचा. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली. आता हैदराबादमध्ये
हैदराबादचे जे स्वातंत्र्य संग्राम आहे तो कुणामुळे झाला, तर तो झाला स्वामी रामानंद तीर्थ, आणि त्यांनीच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली ती. पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचे उत्तर येईल. तर अशा पद्धतीने आपण जो कोल्हापूर पोलीस भरतीचा पेपर होता तर त्याचे 100च्या 100 प्रश्नाचे विश्लेषण आपण घेतलेलं आहे, आणि ते विश्लेषण मध्ये कोणत्या कोणत्या भागाला कसं कसं वेटेज दिलंय ते पण आपण दिलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही सिरीज चालू ठेवायची का नाही हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुमच्या जे पोलीस भरतीला मित्र तयारी करत आहेत त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील आणि मला व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमचा काय अभिप्राय असेल. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. भेटूयाच.